मार्गदर्शन करताय श्री देवेंद्र स्वामी दादा. समर्थ दादा. करा सुरुवात. श्री चालेल. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपला आज शनिवार मार्गदर्शनाचा दिवस आहे. आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती मार्गदर्शन ग्रहण करणार आहोत. त्यामध्ये मुख्यतः पहिला या मार्गाची गाभा ती म्हणजे प्रश्नोत्तर सेवा आहे. आपल्याकडे दर आठवड्याला कमीत कमी 500 ते 600 हजारापर्यंत प्रश्नोत्तर असतात. वास्तविकतः 10-10 प्रश्नोत्तरं करतात. त्यानंतर रिस्पेक्टेड ॲडमिन्स म्हणजे त्या टीममधले ॲडमिन्स त्या विभागामध्ये कार्य करतात आणि सेंड करतात. तर मुख्यतः आपण समजून घेऊया एक छोट्याशा प्रकारे, की कोणत्या-कोणत्या सेवेकऱ्यांनी प्रश्नोत्तरं करायला हवे आणि कशासाठी आणि का आणि केव्हा? तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, की आपल्याकडे प्रश्नोत्तरांचा भार हा सध्या खूप जास्त आहे. त्यानंतर आपल्याला दादा नेहमी सांगतात, छोट्या-छोट्या सेवा सांगतात. त्यानंतर मुख्यतः पहिली सेवा म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी. तर 3 अध्याय 11 माळी म्हणजे काय? तर त्यामध्ये आपण स्वामीचरित्र सारामृत, त्यामध्ये 21 अध्यायांची एक छोटीशी स्वामींची पोथी आहे, ग्रंथ आहे. त्यामध्ये आपण 7 दिवसात हा कंप्लीट करतो. मुख्यतः रोज 3 आणि 11 माळी असा दिनक्रम आहे आपला. त्याला आपण दैनंदिन सेवा असं म्हणतो आणि सगळ्यांना आजीवन कंपल्सरी असते. आपण स्वामींना गुरुपद दिलंय, स्वामींना गुरु मानतो आणि आपण स्वामी सेवेकरी. या कारणास्तव आपण 3 अध्याय 11 माळी करतो. तर मुख्यतः आपलं आता तर स्वामींनी देह धारण केलेला नाहीये. आपण त्यांची अशी सेवा काही कोणत्याही प्रकारची करू शकत नाही. निदान आपण सेवा करू शकत नाही. आपल्याला प्रोटेक्शनची म्हणजे संरक्षणाची गरज असते. तर आपलं दैनंदिन संरक्षण हे स्वामी करत असतात. त्यासाठी आपल्याला चार्जिंगची गरज असते. त्यामध्ये मुख्यतः 3 ते 11 माळी, त्यानंतर आठवड्यातनं येणाऱ्या 2 मार्गदर्शन मीटिंग. ह्या आपल्या चार्जिंगच्या पॉझिटिव्हिटी असते. त्यानंतर दुसरी सेवा आपल्याला दादा नेहमी सांगतात. प्रत्येकाला सांगतात, की बघा सकाळी 6:30चा आपला श्रीयंत्रावरील सेवा आणि संध्याकाळची आरोग्यासाठी होणारी रुद्रयंत्रावरची म्हणजेच रुद्रसेवा, शिवपिंडीवरती होणारी. या 2 आपल्या मुख्य सेवा असतात. त्यानंतर काहींना आरोग्यासंबंधी प्रश्नोत्तर असतात, आर्थिक संबंधी प्रश्नोत्तर असतात. तर आपण पहिले बेसिकली या सेवांमध्ये सहभाग घेऊन कमीत कमी 40 दिवस या सेवा कराव्या. 40 दिवसानंतर आपल्या आरोग्यात किंवा आर्थिक प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह नाही झाले, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर जे करतात म्हणजे रिस्पेक्टेड ॲडमिन्स जे आहे, त्यांच्याकडे आपण आपला प्रश्न लिहून पाठवावा. पण त्याआधी आपण या सेवा करतो, तर या सेवेचं नेमकं फळ कसं मिळतं आपल्याला, कशामुळे मिळतं, तर हे फक्त आणि फक्त एक आपले गुरु स्वामींमुळे मिळत असतं. तुम्ही या सेवा कराल, दिलेल्या सेवा कराल, पण तुम्ही 3 अध्याय 11 माळी केले नाही, तर त्याचा फरक तेवढासा जाणवत नाही. आपण स्वामी स्तवन पहिले वाचतो, म्हणजे स्वामींना आपण अनन्यभावाने शरण जातो आणि सांगतो, की "स्वामी याच्या पुढचं कार्य तुम्ही आमच्याकडनं करून घ्या. आमच्याकडनं तुमची तुमची सेवा आमच्याकडनं करून घ्या. आम्हाला जे आलेले कष्ट आहेत किंवा जे काही आमचे प्रारब्ध आहे, त्यावरती मात करून आमचं पुढचं आयुष्य हे सुखदमय, आनंदीमय होऊ द्या." यासाठी आपण प्रार्थना घेतो. त्यानंतर खूप जणांनी प्रश्नोत्तर केले. प्रश्नोत्तर केल्यानंतर जी सेवा आपल्याला दिली जाते, ही साक्षात स्वामींचा प्रसाद असतो. तर आता तुम्ही सेवा घेतात, पण त्या करत नाही खूप वेळेला. मग असं चालतं का? सांगा बरं मला. आपण एखाद्या मंदिरात जातो, तिकडनं जर आपल्याला प्रसाद दिला पुजाऱ्यांनी, तो प्रसाद आपण घरी येऊन फेकून देतो का? किंवा तसाच ठेवून देतो का? आपल्याला आलेल्या सेवा या आपण परिपूर्णत्वास न्यायच्या असतात. आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी असते. तर ते निगेटिव्हिटी या कारणामुळे आपल्याला त्या सेवा करू देत नाही. तर आपण स्वामींना शरण जायचं. स्वामींना सांगायचं, की "स्वामी, आमच्याकडनं तुमच्या सेवा करून घ्या. ज्या आमचं काही चुकत असेल ते माफ करा आणि आम्हाला आमचं इच्छित फळ द्या." सारखं-सारखं आपण स्वामींना सांगायचं. त्यानंतर आपल्याला विशेषतः पहिलं म्हणजे ग्रामदेवतेचा मान-सन्मान दिला जातो.
ग्रामदेवतेचा मान-सन्मान करायचा. ग्रामदेवतांना सांगायचं, की आमच्याकडनं या सेवा करून घ्या ग्रामदेवता. आमच्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल, तर ती दूर करा. आम्हाला दादांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, स्वामींनी जो प्रसाद स्वरूपात सेवा दिल्या आहेत, त्या आमच्याकडनं करून घ्या. अशी ग्रामदेवतेंना आणि स्वामींना विनंती करायची. आता तुम्हाला सांगू का, आपण प्रश्नोत्तर करतो. आपल्याला सेवा देखील येतात. पण कधी-कधी काय होतं, प्रत्येक ॲडमिन हा संसारामध्ये गुंतलेला आहे. प्रत्येकाला संसार बघून हे कार्य करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आपल्या काही पोस्ट असतात. तुम्हाला जी सेवा दिली आहे, ती समजत नसेल, तर आपण खाली लिहून पाठवावे, की "दादा, ताई, आम्हाला ही सेवा दिली आहे. आम्हाला ही सेवा समजली नाहीये." आपल्याला रिस्पेक्टेड ॲडमिन आपल्याला आर्टिकल शेअर करतील. त्या आर्टिकल ओपन करून ती माहिती वाचावी, की याच्यामध्ये काय-काय करायचंय? कसं करायचंय? काय नियम आहेत? त्या वाचल्यानंतर एखाद वेळेस समजलं नाही, तर आपण ॲडमिनला मेसेज करावा, "ताई, आम्हाला समजलं नाहीये ही सेवा कशी करायची ते." मग आपण नंतर ताईंना कॉल करावा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात प्रथम प्रश्नोत्तर आपल्याला कमी करायचे आहेत. म्हणजेच आता येत्या काही दिवसांमध्येच 5 ते 6 दिवस म्हणा आणि खूप सारे अनुभव असे आहे. पण आता रिसेंटली म्हणजेच आता चालू असलेला अनुभव म्हणजे सांगायचं झालं, तर बघा ताईंनी त्या औदुंबराच्या प्रदक्षिणा मारल्या होत्या. त्यांना आम्ही सेवा दिली होती का? त्यांनी दादांच्या मार्गदर्शन मीटिंगमधून ऐकून सेवा केली. म्हणजे त्यांनी इथे प्रश्न टाकला होता का त्यांचा, की त्यांना असा-असा त्रास आहे. त्यांनी आमच्याकडनं सेवा घेतली होती का? बघा, सेवेच्या आधी दादाच्या मार्गदर्शन मीटिंगचा किती प्रभाव आहे. तुम्ही दादांची मार्गदर्शन मीटिंग नीट ऐका. अर्धे जीवनातल्या समस्या मार्गदर्शन मीटिंग ऐकल्याबरोबर दूर होतात. आपल्याला समजतं, आपल्याला कसं पुढे आपली वाटचाल काय, आपल्याला काही बाधा असतात, काही आपल्या कारणास्तव कार्य होत नसतं. या मार्गदर्शन मीटिंगमधून आपलं कार्य पूर्णत्वास जातं. आता तुम्हाला सांगितलं, की रोड बनवा हा. तुम्हाला रॉ मटेरियल पण आणून दिलं. पण तुम्हाला बनवणारा जो आहे आर्किटेक्चर, तोच जर चांगला मिळाला नाही, तर तुमचा रोड बनेल का? त्या आर्किटेक्चरचं ऐकल्यावरती तुमचा रोड मजबूत बनेल की नाही? मग दादांची मार्गदर्शन मीटिंग नीट शांतपूर्वक ऐकायची. त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. काय सेवा देतो आपण त्या सगळ्या दिलेल्या आहेत. दादाच्या प्रत्येक मार्गदर्शन मीटिंगमध्ये दादांनी सांगितलेलं आहे, की अशा-अशा सेवा करा तुम्हाला फरक जाणवेल. त्या सेवा ऐकायच्या, ते नीट ऐकायचं. प्रश्नोत्तरं छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रश्नोत्तरं करायचे नाही. ज्यांना आरोग्यासंबंधी समस्या असतील, त्यांनी रुद्रतीर्थ करा. 121 दिवस संकल्पयुक्त रुद्रतीर्थ करा. धूमावती तीर्थाची दादा सेवा देतात, नेहमी सांगतात ते करा. आरोग्यासंबंधी ज्या सेवा आहेत त्या करा. प्रश्नोत्तर केल्याने काय होतं, तुम्हाला इकडनं प्रश्नाचं उत्तर मिळतं. काहींना सेवा करायला जमते, तर काहींना जमत नाही. मग आम्हाला सारखे-सारखे कॉल येतात. "दादा, ताई, आम्हाला या सेवा करायला जमतच नाहीये." किंवा "मी बसली पण मला झालंच नाही. मला कसं तरी व्हायला लागलं." मग मी ती अर्धीच थांबवली आणि सोडून दिलं तिकडून. माझ्या बस की बात नाही. माझ्याकडनं होत नाही. तर तुम्हाला ऐका, जेव्हा तुम्हाला दादा सेवा देतात, प्रश्नोत्तरकर्ते सेवा देतात. तुम्ही सेवा नाही केली तर त्याचा त्रास हा प्रश्नोत्तरकर्त्याला होत असतो. दादा तुम्हाला सेवा देतात तर त्याचा त्रास दादाला होत असतो. आपण स्वामींचा प्रसाद दादाकडनं घेतो, पण तो ग्रहण पूर्णत्वाच करत नाही. मग त्याचा दादांना त्रास होतो. जो ॲडमिन असतो त्यांना त्रास होतो. त्यामुळे ज्याच्यावरती भरोसा असेल, की हां, मी सेवा करू शकते आणि हा माझा प्रॉब्लेम सहसा मला प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावरच दूर होईल. अशांनी प्रश्नोत्तर करत जा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की आता तुम्हाला सेवा दिली, पण तुम्ही कधी-कधी काय करतात, नावाला सेवा करतात. तर नावाला सेवा करू नये. विशेषतः तुम्हाला कोणतं पारायण दिलं, श्रीपाद प्रभूंचं पारायण दिलं, दत्तगुरूंचं पारायण दिलं, तर 3-3 आपण पारायण दादा सेवेमध्ये सांगतात. 3-3 गुरुचरित्र पारायण, 3 वल्लभचरित्र पारायण. तर सेवेची सांगता ही नीट करा कृपया. सेवेची सांगता आपण नीट करत नाही. आपले दोष आपण बाहेरच काढत नाही. बाहेर काढल्यानंतर ते ट्रान्सफरच करत नाही. मग आपल्या अडचणी सुटत नाही. कधीही 3 गुरुचरित्र पारायण केले, दुर्गा 14 सप्तशती पाठ केले. त्यानंतर आपलं विधिवत आपण सांगता, उद्यापन त्याचं करावं. अर्धवट काही कोणतं कार्य अर्धवट सोडू नये किंवा करूही नये. योग्य ते मार्गदर्शन आपण त्या पी-डी-एफ्समध्ये, त्या ब्लॉग्समध्ये, वेबसाईट्सवरती प्रदर्शित केलेलं आहे.
कृपया तुम्ही नीट वाचावं. तुम्ही आता म्हणतात, की आम्हाला हे भेटत नाही, ते भेटत नाही. तुम्ही 3 गुरुचरित्र पारायण केले. त्यानंतर तुमचे जे काही दोष असतील, ते तुम्ही ट्रान्सफर करतात. यामध्ये मुख्यतः ब्राह्मणाला शिधा देणं हा मुख्य कार्यक्रम असतो. त्यानंतर याचबरोबर 4 नैवेद्य असतात. पहिला नैवेद्य पोथीचा, दुसरा स्वामी महाराजांचा, तिसरा कुलदेवतेचा आणि चौथा गायीचा. असे 4 प्रकारचे आपण नैवेद्य दाखवतो आणि सांगता आणि उद्यापन करतो. हे 4 नैवेद्य आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणाला शिधा देणं. तुम्ही नेमकं बरं काय करतात ब्राह्मणाला शिधा देतात म्हणजे? तुमचे जे काही दोष असतात ते तुम्ही त्याला ट्रान्सफर करतात. ब्राह्मणांना देवांकडनं वरदान आहे, की तुम्ही कोणत्याही प्रकारचे जे मानवाचे दोष असतात ते पचवण्याची शक्ती ही ब्राह्मणामध्ये असते. या कारणास्तव तुम्ही जे पारायण करतात, एवढ्या सेवा करतात, तुम्ही ब्राह्मणाला दान देत नाही, शिधा देत नाही, तर आपले जे काही कर्म कर्म नाही म्हणता येणार, दोष असतात ते ट्रान्सफर आपल्याला होत नाही. तेच दोष घेऊन आपण सारखे-सारखे फिरत असतो आणि आपण म्हणतो आम्ही 3 गुरुचरित्र पारायण केले, आणखी 3 केले, आणखी 3 केले, आम्ही एवढी सेवा केली, पण फलद्रूपच होत नाही. याचं एक मुख्यतः विशेष कारण हे असतं. त्यानंतर आपण स्वामी कार्यात आहोत, स्वामी मार्गात आहोत, स्वामी ही अधिष्ठित देवता आणि गुरु आहेत. तर आपले स्वामींचे काही 4 मुख्य नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम म्हणजे परान्न वर्ज. कोणतीही तुम्ही सेवा करत असाल, त्यामध्ये चुकूनही परान्न ग्रहण करायचं नाही. परान्न म्हणजे बरं काय? आता तुम्ही कुठे गेलात, बाहेर गेलात, तर तिथे तुम्ही जेवला म्हणा, तुम्ही त्यांच्याबरोबर पार्टीला तिथे अन्न ग्रहण केलं, कोणाच्या घरी जाऊन जेवलात, तर त्यांच्या घरचं खाल्ल्यामुळे आपल्याला आपण संकल्पात असल्यामुळे, आपण सेवेत असल्यामुळे आपल्याला परान्नाचा दोष लागतो. जेणेकरून आपल्या घरचं नसतं ते दुसऱ्याच्या घरचं असतं. तर हे जे काही आपण बाहेरचं खातो म्हणा, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा शक्यतो परान्नाचा नियम पाळावा. त्यानंतर दुसरा मुख्य नियम म्हणजे परधन माती समान. कोणाचाही ₹1 आपल्याला माती समान हवा. कोणाचाही ₹1 घेऊ नये. हल्ली काय आहे आपण सिटीजमध्ये राहतो किंवा गावातही देखील राहत असो. रिक्षा मिळत नाही. काही आपल्याला ट्रान्सफरन्सचं वाहन मिळत नाही. मग आपण काय करतो, बाजूवाले काका चालले असतील, बाजूवाला दादा चालला असेल, बिल्डिंगमधली ताई चालली असेल, त्यांच्या गाडीवरती बसून स्टेशनपर्यंत जातो किंवा इच्छित आपल्या कार्यापर्यंत जातो. मग त्यावेळेस काय होतं, आपण पारायण करतोय आणि तिथपर्यंत गेलो म्हणजे आपण त्यांच्याबरोबर फुकट गेलो की नाही? मग आपल्याला ते परधन लागलं की नाही? जिथे आपल्याला काही स्पेसिफिक किंमत द्यायची असते. स्टेशनपर्यंत जायला म्हणा पैसे द्यायचे असतात. आपण ऑटोने जातो, जीपने जातो, कशानेही जातो. तर इथे असं त्या शक्यतोवर पारायण काळात किंवा संकल्पात किंवा सेवा करताना या गोष्टी टाळाव्यात. त्यावेळी त्यांना सहसा सांगावं, की आम्ही पारायण करत आहोत, आम्ही सेवा करत आहोत. तर कृपया तुम्ही आमच्याकडनं जेवढे काही ₹10 द्या म्हणा, त्यांना ₹5 द्या. तिथे ते कार्य मिटवून टाकायचं. त्याचा दोष आपल्याला लागू द्यायचा नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे परस्त्री मातेसमान, परपुरुष पित्यासमान हा नियम पाळायचा. चौथा नियम म्हणजेच 3 अध्याय 11 माही नेहमी करायच्या. हे नियम काटेकोरपणे पाळावे. त्यामधला मुख्यतः नियम म्हणजे मांसाहार आणि मद्यपान वर्ज. शक्यतोवर पारायण काळात आणि दादांनी दिलेल्या सेवेमध्ये मांसाहार, मद्यपान आणि जे मी 4 नियम सांगितले, हे 4 नियम कठोरपणे सेवेकरांनी पाळावेच. आपल्याला नक्की लाभ होतो सेवेचा. त्यानंतर आता हे सगळं झालं. हे सगळे नियम पाळल्यानंतर आपल्याला सेवेची अनुभूती 100% येते. आता तुम्ही मला म्हणाल, की हे नियम पाळायचे का? याच्यामागे तर्क काय? नक्की म्हणजे म्हणणं काय आहे यांचं? तर आपण काय करतो, आपण एवढी सेवा करत असतो, एवढं पुण्य कमवत असतो, आपले काही दोष बाहेर काढत असतो. आपण काय करतो, दुसऱ्याकडचं फुकट घेतो, दुसऱ्याकडचं अन्न खातो. आपलं पुण्य त्याला देतो, त्याचा पाप आपण घेतो. म्हणजेच एक्सचेंज पॉलिसी. त्या एक्सचेंज पॉलिसीमध्ये आपल्याला काही फायदाच नाही, आपला लॉसच आहे. बघा बरं, मग आता आपणच ठरवा, की आपण लॉसमध्ये जायचं का प्रॉफिटमध्ये जायचं? आपण हे काही छोट्या-मोठ्या जीवनात चुका करतो ना सेवा घेऊन सुद्धा, या कारणास्तव आपले सेवेने प्रश्न मिटत नाही आणि हाताची 5ही बोटं सारखी नसतात. काहींना पटकन लाभ होतो, तर काहींना उशिरा होतो. आपण सेवा करत राहायची. आपल्याला काय माहिती आपण काय प्रारब्ध आहेत आपले, काय चुका आपण करून बसलेलो आहोत.
जेव्हा आपण स्वामींकडे येतो, तेव्हा आपण स्वामींना आनंद भावाने शरण जातो. तेव्हा स्वामी काय करतात? आपलं जे पुण्य असतं, पुण्याची जी रांग लागलेली असते, ते आपण खर्च करत असतो. ते खर्च करणं थांबवतात आणि जे आपली पापं, कर्म असतात, ती बाहेर काढतात आणि ती भोगून मिटवायला लावतात आपल्याला. आपल्याला सेवा करून नष्ट करतात ही पापं आपली. आपल्यावरचं कर्ज असतं पापांचं, ते निर्मूलन करतात त्याचं. मग या कारणास्तव आपला हा जन्म तर सुखी होतोच, पण याच्या पुढील ते काही आपलं भावी आयुष्य असतं, हे सुखी होत असतं. त्यामुळे आणि जर आपलं भावी आयुष्य सुखरूप झालं, तर आपल्याला कशाचीही चिंता होत नाही. स्वामींना अनन्यभावाने शरण जा. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे असा पार्ट आता, की आपल्याला दादा नेहमी मार्गदर्शनात ज्या सेवा सांगतात, त्या सेवा मार्गदर्शनातनं ऐकून करून बघणे. सारखे-सारखे प्रश्नोत्तर करू नये. प्रश्नोत्तर आजपासून अशा व्यक्तीने करावे, अशा सेवेकरीने करावे, ज्याचं खूप भयंकर प्रॉब्लेम आहे, एमर्जन्सी प्रॉब्लेम आहे. त्यानेच प्रश्न करावे. सारख्या-सारख्या दादाच्या मीटिंग ऐकाव्या. या 2 गोष्टी करा. आपल्या सकाळची श्रीयंत्रावरची सेवा, संध्याकाळचा रुद्रपाठ, आठवड्यातनं आपल्या दादांच्या 2 मीटिंग, बुधवार आणि शनिवार रात्री 9 वाजता. या मीटिंगचे ऑडिओसुद्धा असतात. मीटिंग नाही जमत बसायला एखाद वेळी आपली मिस होते, ऑडिओ ऐकायचे. जेव्हा आपल्याला बरं वाटत नाही, अस्वस्थता जाणवते, कसं तरी होतं, चुपचाप ऑडिओ दादांची ऐका. मार्गदर्शन मीटिंग ऐका. आपल्याला पॉझिटिव्हिटीची गरज असते. स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सतत जप चालू राहू दे मानसिकरित्या. कुठेही लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. काही अडचण आली तर स्वामींना सांगायची. दुःख सांगितल्याने कमी होत नाही. कोणालाही जास्त दुःख सांगायचे नाही आपले आणि ॲडमिनशीही जास्त संवाद आपला वेळ वाया घालवायचा नाही. जेवढे तुम्ही सांगणार तेवढा वेळ जाणार, तेवढ्या वेळामध्ये स्वामींचं नाव घ्या आणि आपलं कल्याण करा. मार्गदर्शन मीटिंग ऐका तेवढ्या वेळात. सारखे-सारखे ॲडमिनला छोटे-मोठे प्रश्न मेसेज करून विचारावे. ते उत्तर देतील. सारखे-सारखे फोन करू नये. आपल्या ॲडमिन्सला त्रास होतो. त्यानंतर आपण देखील बघा, सगळे ॲडमिन हे संसारामध्ये गुरफटलेले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा संसार आहे. वैयक्तिक कामं आहेत. ते एवढं सगळं करून निर्म विना पैशाने या सेवा करत आहेत. कधी-कधी ॲडमिन्सला, दादाला तर भयंकर त्रास होतो. ॲडमिन्सला त्रास होतो. ॲडमिन दादाच्या मार्गदर्शनाने चाललेले असतात पुढे. त्यामुळे विशेषतः दादाला त्रास होतो. प्रश्नोत्तरं जास्त असतात म्हणून आता तर असं होतं, की 7-7 दिवस प्रश्नोत्तर करण्यात निघून जातात. 7-7 दिवसानंतर प्रश्नोत्तरं येतात. बेसिक सेवा करा. दादा ज्या सेवा सांगतात त्या करा. ग्रामदेवतेचा मान-सन्मान, 3 अध्याय 11 माळी, दादांच्या मार्गदर्शन मीटिंगा, औदुंबर प्रदक्षिणा, नीट शांतपणे मार्गदर्शन मीटिंग ऐका. आपण ज्यांनी ज्यांना कॉन्फिडन्स आहे, अशांनीच प्रश्नोत्तर करा यापुढे. एमर्जन्सी म्हणजे की नाही, आता मला याच्याशिवाय पर्यायच नाही प्रश्नोत्तर केल्याशिवाय. जे 3 अध्याय 11 माळी आणि जे मी आत्तापर्यंत सांगितलं आहे, ते रोज नित्यनियमाने करतील, त्यांना प्रश्न करण्याची गरज भासणार नाही. आणि ज्यांना गरज नाही, त्यांनी केल्यावर त्यांचं भावी आयुष्य सुखरूप जाईल. त्यामध्ये मोठी सेवा पंचमहायज्ञ ही करणे. पंचमहायज्ञ हा खूप महत्त्वाचा असतो. आपण यापुढे काही पोस्ट जारी करू, त्या नीट वाचा. त्या पोस्टमधनं काही तुम्हाला माहिती मिळेल, ती अनुग्रह करून त्याचा म्हणजे वाचून नीट अप्लाय करा जीवनामध्ये. त्यानंतर एक सेवेकरांना नम्र विनंती आहे, की संध्याकाळी रुद्रपाठाच्याच आधी प्रश्नोत्तरं करणे. जर कोणाला प्रश्न टाकायचा असेल, तर रात्री कृपया टाकू नये. सकाळ झाली, 7 वाजले, 8 वाजले, की प्रश्नोत्तरं टाका ॲडमिनला. संध्याकाळी प्रश्नोत्तरं करू नये. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आजपासून. एमर्जन्सी असेल, एमर्जन्सीमध्ये कसं, माझी आई आय-सी-यूमध्ये आहे, माझा कोणी रिलेटिव्ह आय-सी-यूमध्ये ॲक्सिडेंट झालाय. एमर्जन्सी म्हणजे
भयंकर गोष्ट ती आता खड्ड्यात गेली आपल्याला आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर गेलं पालतं पूर्ण डोक्यावरचं पाणी. अशा वेळी प्रश्नोत्तर करा संध्याकाळी. सहसा कोणीही संध्याकाळी प्रश्नोत्तर करू नये, टाकू नये. सकाळी किंवा दुपारी ॲडमिनला प्रश्नोत्तर सेंड करणे. त्यानंतर तुम्ही प्रश्नोत्तर सेंड केला. त्यानंतर तुम्हाला इच्छित पिरियडमध्ये म्हणजे 4 ते 7 दिवसामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि मी तर म्हणेल दादांच्या मार्गदर्शन मीटिंग नीट ऐका, कान लावून, मन लावून. आपल्याला प्रश्न टाकायची गरज पडत नाही. रिसेंटलीच आपल्याला अनुभव आहेत आणि खूप जणांचे अनुभव आहेत, ज्यांनी न प्रश्न करता त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. तुम्ही प्रश्नोत्तर करतात आणि जर सेवा करत नाही, तर त्याचा दोष तुम्हाला देखील लागतो आणि त्याचा त्रास हा तुम्हाला खूप होतो आमच्यापेक्षा. अडचणी तुमच्या वाढतच जातात, वाढतच जातात. त्यामुळे जी सेवा तुम्हाला आमच्याकडनं स्वामी रूपात प्रसादात आलेली आहे, ती सेवा कृपया पूर्ण करा आणि ॲडमिनच्या संपर्कात राहा. प्रत्येक ॲडमिनला कॉलवर बोलण्यासाठी वेळ नसतो, कारण की आम्ही जॉब करतो, घरं सांभाळतो. तर कृपया मेसेजने पहिले विचारत जा, ही एक नम्र विनंती करतो मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा. अतिशय मौल्यवान माहिती तुम्ही दिली. अद्भुत माहिती आणि या माहितीची सध्या तरी खूप गरज आहे सर्वांना. हे ॲडमिन कार्य करत असताना यांना काय-काय अडचणी येतात आणि यांचं सगळं ऑब्झर्वेशन्स आहे. हे ऑब्झर्वेशन एवढं जबरदस्त आहे, की हा अनुभव यांचा. यांनी जे थोडक्यात सगळं सांगितलं, हा यांना आलेला अनुभव आहे. सेवेकऱ्याकडून मार्गदर्शन करत असताना लोकांना प्रश्नोत्तराची खूप घाई असते. नवीन सेवेकऱ्यांचं समजू शकतो, पण जे काही जुने सेवेकरी आहेत, त्यांना तर ज्यांनी मीटिंग ऐकल्यात, मला तर वाटतं असा कुठला विषयच नाहीये, की मीटिंगमध्ये आपण घेतला नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं या मानवी जीवनामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात, त्यावरती सगळ्यांवरती सोल्युशन आपण दिलंय. फक्त कोणी काय कसं उचललं हे महत्त्वाचं आणि ते कार्यक्रम त्यांनी त्यावेळेस केले, ताबडतोब निकाल त्यांच्या पुढे आलेले आहेत. हे सगळा खेळ भक्तीने, श्रद्धेने होतो आणि खरोखर हा सगळं ऑब्झर्वेशनचे पॉइंट्स होते देवेंद्र दादांचे. खूप खूप समजदारपणे त्यांनी मांडलेत आणि खूप छान पद्धतीने समजून सांगितले. तर आपण या गोष्टींकडचा जरा विचार करावा. ॲडमिन लोकांचा सुद्धा विचार करावा. खूप धन्यवाद दादा. खूप छान. यानंतर कोण मार्गदर्शन करत आहे? दिनेश दादा. हा दादा, चालू श्री केलं का स्वामी यांना? समर्थ दादा. हां, श्री स्वामी समर्थ. बोला दादा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. मला माहित आहे तुम्ही सगळे दादांचे अमूल्य विचार ऐकण्यासाठी आता मीटिंगला जॉईन झाला आहात. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. ज्याप्रमाणे आपले नाते स्वामींशी जोडले आहे, त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या गुरुदत्त भक्त परिवारात जोडलेले आहात आणि स्वामींचे आणि दादांचे आशीर्वाद घेत आहात. आणि हे नाते कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते तुटणार नाही, कारण आपण स्वामी आपली जेवढी स्वामी महाराजांवरती विश्वास आहे, तेवढाच विश्वास तुमच्या आणि आपल्या नात्यामध्ये राहू द्या. अविनाशदादांच्या मार्गदर्शनातून तुमच्या जीवनात आलेले दुःख दूर करा. आयुष्य खूप सुंदर आहे, ते स्वामींच्या कृपेने जगून पहा. खचू नका, स्वामी सेवा करा आणि हजारो सेवेकरी आपल्या श्री गुरुदेव दत्त परिवारात जोडा. अविनाशदादांच्या पुण्यामध्ये 26 ऑक्टोबरला अविनाशदादांचा पुण्यामध्ये 26 ऑक्टोबरला पहिला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण सेवेकऱ्यांना घेऊन या. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ज्या सेवा होत आहेत त्या सगळ्या सेवा सेवेकऱ्यांना समजून सांगा. टेलिग्रामची लिंक शेअर करा. त्यासाठी तुम्हाला एक सोपा मंत्र सांगतो. एका सेवेकऱ्याने आपल्या नात्यातील 10 लोकांना सांगायचे व त्या 10 लोकांनी अजून 10 लोकांना सांगायचे. दादांच्या अमूल्य अशा मार्गदर्शनासाठी पुण्याला या आणि श्री गुरुदत्त भक्त परिवारास मार्फत केल्या जात असणाऱ्या कार्याचा अनुभव घ्या. आपण करत असलेल्या कार्याला तुमच्या माध्यमातून हातभार लावा. स्वामी कार्याच्या माध्यमातून पुण्य मिळवा. अजून पण आपल्या देशात प्रेमाची नाती टिकून आहेत. मामा, मावशी, काका, आत्या या सगळ्या लोकांनी मिळून आपले सुंदर असे कुटुंब तयार होते. या कुटुंबातील व्यक्तींना रिक्वेस्ट करा. या माध्यमाच्या मार्फत तुमचे 100 सेवेकरी आपोआप जोडले जातील.
आणि अशाप्रमाणे तुम्ही अशा ह्या प्रेमाच्या नात्याने तुम्ही हजारो सेवेकरी पुण्याला घेऊन येऊ शकता. स्वामी कार्यात भाग घेऊ शकता. आयुष्य खूप सुंदर आहे. ते आनंदात जगा आणि स्वामींच्या कृपेने सगळ्यांशी प्रेमाने वागा. ध्यानाचा आधार गुरूंची मूर्ती आहे. पूजेचा आधार गुरूंचे श्रीचरण आहेत. गुरुदेवांच्या श्रीमुखातून निघालेले वचन मंत्राचा आधार आहेत व तसेच गुरुदेवाची कृपाच मोक्षाचे द्वार आहे. दादांच्या आशीर्वादाने हजारो लोकांचे कल्याण होत आहे आणि ते होत राहील. हे सगळे बोलत असताना माझ्या हातून जर काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करावी. तुम्हीच माता आहात, तुम्हीच पिता आहात, तुम्हीच बंधू आहात, तुम्हीच सखा आहात, तुम्हीच विद्या आहात, तुम्हीच धन आहात. हे देवादिदेव सद्गुरुदेव तुम्हीच माझे सर्व काय आहात. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज दादांनी फर्स्ट टाइम मार्गदर्शन केलं. वाटत नाही तुम्ही फर्स्ट टाइम केलं असं. खूप छान, जबरदस्त. यातनं तुमच्या या मार्गदर्शनामधून करुणा त्रिपादीची आठवण झाली. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. निश्चितच हे स्वामींचं कार्य तुमच्याकडून खूप छान पद्धतीने महाराज करून घेऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. छान. अजून कोणाला बोलायचं आहे ॲडमिन मधून? श्री स्वामी करुणाताई. समर्थ. हा, घ्या ताई. नारोणाताईंचा फार महत्वाचा विषय आहे. सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण थोडं वास्तुशास्त्र आणि देवघर याच्यावर आपण म्हणजे थोडंसं माहिती आता दादांच्या मार्गदर्शनाने आणि आतापर्यंत जे काही वाचनात किंवा काय आलं तर त्यानुसारच मी बोलणार आहे. कारण आपल्याकडे आता देवघराविषयी भरपूर प्रश्न येतात. ते वास्तुशास्त्राविषयी पण प्रश्न येतात ते. तर आपलं वास्तुशास्त्र पण एक वेगळा विभाग आहे. त्याच्यामध्ये पण आपल्या ताई आहेत. आणि आता हे दोन्ही विषय असे आहेत, की ते म्हणजे किंवा त्या ताईंनी किंवा मला किंवा दादांना किंवा म्हणजे ॲडमिनमध्ये सगळ्यांना माहिती पाहिजे असं काही नाही. तर ह्या बेसिक गोष्टी आहे ना सगळ्यांना माहिती पाहिजेत. तर त्या माध्यमातून एक असा छोटासा प्रयत्न दादांच्या मार्गदर्शनाने करते. तर आता वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रामध्ये आता सगळ्यात आता जे काही माझे प्रश्न येतात ना, त्यावरून असं लक्षात आलं, की लोकांना दिशाच समजत नाहीये. म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ते आणि आपल्या उपदिशा ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा गोंधळ होतोय. तर आपण आता समजून घेऊया. बघा, आपण जेव्हा सूर्याकडे तोंड करून उभे राहतो, ती आली समोरची पूर्व दिशा, पाठीमागची पश्चिम दिशा. आपल्या उजव्या हाताला आली दक्षिण दिशा आणि डाव्या हाताला आली उत्तर दिशा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि आता बघा आपला जो डावा हात आहे, तर डाव्या हाताच्या जे समोरचा जो कोपरा आहे ना, त्याला म्हणतात ईशान्य दिशा. म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा त्यामधली ती ईशान्य दिशा. आणि आपला जो उजवा हात आहे, तर उजव्या हाताला दक्षिण आणि पूर्व त्याच्यामध्ये जो कोपरा आहे, तो आहे आग्नेय कोपरा. आणि आपल्या असंच पाठीमागे डाव्या हाताला म्हणजे पूर्व आणि उत्तर डाव्या हाताला म्हणजे बघा त्याच्या अपोझिट दिशा जे ईशान्य दिशा आहे. ईशान्येच्या एकदम समोरची दिशा कुठली? तर वायव्य दिशा आणि आग्नेयच्या समोरची दिशा नैऋत्य दिशा असं. म्हणजे ह्या उपदिशा आहेत. म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा. तर ह्याच्यामध्ये आता आपले जे ठोकळ म्हणजे आपण जे ढोबळमानाने बघतो, तर ईशान्येला आपल्या येतं देवघर, आग्नेयेला येतं आपलं स्वयंपाकघर आणि नैऋत्येला आपलं म्हणजे शयनकक्ष येतो, की जे मुख्य घराचा जो कर्ता पुरुष आहे, त्याची बेडरूम नैऋत्येला असावी आणि वायव्येला मुलांच्या अभ्यासाची रूम किंवा मग मुलं अभ्यास करताना ईशान्य दिशेला पण करू शकतात असं. तर ह्या मेन दिशा झाल्या आपल्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य ही आग्नेय उजव्या बाजूची, पाठीमागच्या बाजूला नैऋत्य आणि वायव्य ह्या दिशा आपण समजून घ्यायच्या. तर ह्याच्यामध्ये अ, आता आपण देवघराविषयी बोललो, तर देवघर आपण म्हणतो की ईशान्येला पाहिजे. तर ईशान्य कुठली बघायची? जर मेन आपलं जे घर आहे ना, त्याच्यामध्ये मेन ईशान्य दिशा आहे. आपण म्हणाल मग किचनमधली ईशान्य दिशा असं नाही चालणार. तर जो मेन जो आहे ना कोपरा, तो ईशान्य. आणि आता ठीक आहे, समजा ईशान्येला लोकं म्हणतात की आम्हाला तिथे जागा नाही. काहींना नाहीये तिथे जागा, ईशान्येला देवघर. तर आपण ते देवघर मग कुठे घेतो? उत्तर दिशेला आपण उत्तर बाजूलाच घ्यायचं. मग ते दक्षिणेला नाही घ्यायचं. मग त्याला ऑप्शन काय आहे, की आपण उत्तर दिशेला थोडं पश्चिमेच्या बाजूला वगैरे आपण देवघर ठेवू शकतो. तसंच आता आपण म्हणजे मुलांना पण समजा आता ईशान्य जी दिशा आहे ना, तिथे काय गोष्टी नाही आल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की इथे आहे ना टॉयलेट, बाथरूम ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजे किंवा बेसिन
तिथे म्हणजे या गोष्टीला आहे ना काही पर्यायच नाहीये. जर तिथे टॉयलेट, बाथरूम आणि आपलं बेसिन असेल, तर ह्या तिन्ही गोष्टीला म्हणजे तुम्हाला कुणीही सांगितलं नाही याच्यावर उपाय मिळतो, तर याच्यावर कुठलाही उपाय आपल्याला करता येत नाही. बाकी तर असं म्हणजे आपलं घर पूर्ण वास्तुशास्त्रप्रमाणे आपल्याला एवढं शक्य नाहीये. आता शहरात म्हणा एवढं शक्य होत नाही. तर आपण त्याला काहीतरी उपाय सांगतो. पण जर ईशान्य दिशेला तुमचं जर ह्या 3 गोष्टी आल्या, तर याला कुठलाच उपाय नाहीये. तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी बदलच तुम्हाला करावा लागेल. तरच आपल्या सेवा साधना म्हणजे व्यवस्थित होतात आणि घरामध्ये वातावरण चांगलं राहतं. तर आता ईशान्येला देवघर. तर ईशान्येला एकदम कोपऱ्यामध्ये नाही, तर थोडीशी जागा सोडून आपलं देवघर असलं पाहिजे. आता देवघर कधी म्हणजे लटकतं नाही पाहिजे. म्हणजे भिंतीला लटकवलेलं वगैरे असं नाही पाहिजे. ठीक आहे, आपल्या घरी जागा छोटी असेल हे, तरी पण त्याला पर्याय म्हणून ना छोट्याशा चौरंगावर वगैरे देवघर कसं तरी म्हणजे म्हणजे खालीच पाहिजे, जमिनीवर पाहिजे. जमिनीला म्हणजे जमिनीला चिटकलेलं पण नाही पाहिजे. त्याला खाली काहीतरी पाट किंवा चौरंग आणि त्याच्यानुसार त्याच्यावर असावा किंवा सागाचा असेल, तर त्याला खाली म्हणजे असं स्टँडसारखे पाय येतात. तर तसं पण चालेल. आणि ते सागाचं असावं किंवा म्हणजे शिसम जे लाकूड आहे त्याचं असावं. संगमरवरी नसावं. आणि आपल्या देवघरामध्ये मुख्यत्वे कुठल्या गोष्टी पाहिजेत, तर आपल्या कुलदेवी मुळात पाहिजे. कारण कुलदेवी म्हणजे काय असते, की आपल्या कुळाची आई असते ती. तिथूनच सगळ्या गोष्टी असतात. आपल्या प्रापंचिक आपण म्हणतो ना, आपल्याला आर्थिक अडचणी आहेत, मुलांचे गोष्टी आहेत, मुलं ऐकत नाही, हट्टीपणा करतात किंवा लव्ह मॅरेजेस होतात किंवा घरामध्ये व्यसनं असतात. जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होत नाही ना, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आणि बरेच लोकं म्हणतात, "काय देव-देव आणि देव-देव का करायचं?" पण शेवटी येऊन जाऊन तिथेच आपण जातो, की आपल्या घरामध्ये एक देवघर पाहिजे. देवघरामध्ये कुलदेवी, कुलदैवत पाहिजे आणि आपण सांगतो त्या 5 मूर्ती. तर त्या पंचधातूच्या कुठल्या पहिलं सर्वप्रथम, की आपण आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान पाहिजे. कारण आपल्या सेवा साधना आपण कलियुगामधला स्वामींचा अवतार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कलियुगामध्ये आणि सगळ्यात साधी सोपी सेवा त्या देवतेची असते. त्यामुळे आपलं देवघर पाहिलं ना आपण, तर सगळ्यात प्रथम आपल्याला स स्वामी दिसले पाहिजे समोर. तर देवघरामध्ये एक स्वामींचा छोटासा फोटो. अगदी तो मोठा फोटो असेल किंवा खूप आकर्षक म्हणजे नाही का लाइटिंग वगैरे केलेला असं नाही. एक सिंपल फक्त स्वामींचा फोटो आणि त्याच्यापुढे मूर्ती पाहिजे एक स्वामींची. आणि काही जण म्हणतात, की आम्हाला ते रोजचा अभिषेक वगैरे जमणार नाही किंवा काही नाही. ठीक आहे, तुम्ही जर सुरुवात करताय ना, फक्त स्वामींचा फोटो ठेवा, चालेल. पण एक स्वामींचा फोटो आपल्याला लगेच दिसला पाहिजे देवघरामध्ये आणि कुलदेवीचा फोटो, कुलदेवीचा टाक आणि आपल्या कुलदेवीचा टाक आणि कुलदेवतेचा टाक ह्या 2 गोष्टी म्हणजे हे टाक आपल्याला खूप महत्त्वाचे असतात देवघरामध्ये. आणि तसंच आता म्हणजे काहींकडे भैरवांचा पण टाक असतो. पण कालभैरवांचा म्हणजे भैरवांचा टाक पाहिजे. भैरव म्हणजे कसे कालभैरव म्हणजे भैरवांबरोबर जी देवी पण असते, जोगेश्वरी माता आपण म्हणतो. ती देवीचा असा दोघांचाही टाक पाहिजे आपल्याकडे. म्हणजे खंडोबाचा टाक असतो तसाच भैरवांचा टाक असतो, की पुढे म्हणजे भैरव आणि त्यांच्या मागे जोगेश्वरी माता असा. आणि एक संरक्षण देवता म्हणून काही ठिकाणी वीरांचे वगैरे टाक असतात. पण ह्या 3 किंवा हे 4 टाकांव्यतिरिक्त आहे ना, म्हणजे काही ठिकाणी देवीचेच 3-4 टाक, परत ते देवांचेच 3-4 टाक, परत कुठले-कुठले ते मुंजा वगैरे, म्हसोबा असे पण टाक असतात. तर त्याने काय होतं आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळे असे अतिरिक्त टाक आहेत ना, आपल्या घरामध्ये असू नयेत. जर पूर्वीपासून असेल ना, तर आपल्याला आधी नव्हतं माहिती, पण आता आपल्याला माहीत पडतंय. तर आपण ते तपासून घेतले पाहिजे टाक, की आपल्याकडे कुठले-कुठले टाक आहेत हे. खरंच हे आवश्यक आहे का? आणि त्याच्यामुळे कसं एवढं घरामध्ये जर आपल्याला म्हणजे नकारात्मक ऊर्जा तयार होते किंवा घरामध्ये अशा खूप गोष्टी घडतात. तर आपण ते तपासून घेतले पाहिजेत आणि जेवढे आवश्यक आहे ना, तेवढेच टाक आपण घरामध्ये ठेवले पाहिजे. आता आणि बघा आता खूप लोकं कन्फ्यूज होतात, की पूर्व-पश्चिम त्यांना दिशा न समजल्यामुळे आणि उजवी-डावी काहीच नाही एवढं सोप्पं आहे ना. महाराजांची उजवी बाजू बघायची आपण कधी पण. म्हणजे त्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता देवघर झालं ठीक आहे, सागाचं किंवा शिसम लाकडाचं. ते शक्यतो संगमरवर वगैरे असतात ना, त्याचं पण नसावं. कारण ते एक म्हणजे दगड आहे ना, तो पाषाण आहे त्याच्यामध्ये. तर तसं नसावं. तर शिसम किंवा सागाचं असावं. आणि आता पायऱ्या बघा काहींच्या पायऱ्या पाहिजेत म्हणून अशा पायऱ्या आहेत ना एवढ्या उंच-उंच की ते पाहिलं की म्हणजे भीती वाटते, की देव एवढ्या उंचावर कसे देव आहेत असं. म्हणजे असं नसावं की एक साइज म्हणजे शक्यतो आहे ना 2च पायऱ्या असाव्यात. पण आता पूर्वीपासून कोणाच्या असतील 3 तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नको. तर पहिले आपल्या येथील आता हे खूप वेळा झालंय मार्गदर्शन, पण ते इतकं महत्वाचं आहे ना, कारण ते इतके ते ऑडिओच येतात ते त्याचे. डायरेक्ट लोकं ऑडिओ टाकतात ते म्हणजे देवांचे पूर्ण देवघराचे. सॉरी व्हिडिओ टाकतात ते. त्यांनी मेमरी म्हणजे फुल होते आपल्या मोबाईलची. व्हिडिओ टाकतात ते. परत माझ्या बहिणीचं देवघर आहे, माझ्या भावाचं देवघर आहे. तर तुम्ही टाकताना फोटो कसा टाकला पाहिजे, की कोणाचा आहे तर त्यांचं आणि त्यांचं नाव पण टाकलं पाहिजे, की अमुक-अमुक आणि ह्यांचं देवघर आहे असं. आणि आता ही जर माहिती बेसिक आपल्या लक्षात आली ना, तर आपल्याला जास्त म्हणजे प्रश्न पण विचारायची गरज पडणार नाही. तर ठीक आहे. तर आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये आलं देवघर. जर ईशान्येला जागाच नसेल, तर आपण उत्तर बाजूला देवघर ठेवू शकतो. पण देवघराचं तोंड परत दक्षिणेकडे नको व्हायला.
पूर्व पश्चिम असंच देवघराचं तोंड असलं पाहिजे. तर मग महाराज आले, महाराजांचा फोटो आला, महाराजांच्या पुढे महाराजांची मूर्ती आली आणि महाराजांच्या डाव्या बाजूला आली आपली कुलदेवीचा फोटो आणि बरोबर त्याच्याच पुढे आपल्या कुलदेवीचं टाक. आता टाक पण कशा असावेत, तर तांब्याची पाट असलेले असावेत. आपले टाक असतात तर तांब्याची पाट आणि चांदीचे टाक असावेत आणि अ, महाराजांच्या उजव्या बाजूला जे पुरुष दैवत आहे, सगळ्यात सोपी पद्धत कशी लक्षात ठेवायची, महाराजांच्या डाव्या बाजूला स्त्री देवता आणि उजव्या बाजूला पुरुष देवता. मग तिथे आपल्या कुलदैवत म्हणजे खंडोबांचा टाकेल, भैरवांचं टाकेल या पद्धतीने. आणि आता टाकामध्ये अजून काही गोष्ट बघायची तर आपले खूप जुने टाक असतात. कारण देवघराकडे एवढं कधी-कधी कोणाचं लक्ष पण जात नाही. आपल्या कामाचा व्याप ह्या त्यामुळे. तर जर त्या देवांचे बघा तुम्ही डोळे वगैरे म्हणजे चेक करा. कधी त्यांना ना म्हणजे असे होल वगैरे झालेले असतात. किंवा ते खूप म्हणजे असे झिजलेले असतात टाक. तर त्या देवांना जसं जसं त्यांचं ते अवयव खराब झालेले असतात ना, तसा आपल्याला त्रास त्याचा होत असतो. त्यामुळे हे टाक आहे ना व्यवस्थित एकदम पाहिजेत. मग काय जर खराब झालेले आपल्याला वाटत असेल, तर मग काही दिवसांनी ते टाक व्यवस्थित ते बदलून घेतले पाहिजेत. ते व्यवस्थित बनवून सोनाराकडनं घेतले पाहिजेत. आता आपला विषय होता, की कुलदेवी. मग कुलदेवतेच्या पुढे काय येणार आहे, की शंकराची पिंड येणार आहे. म्हणजे ती पण येईल महाराजांच्या डाव्या बाजूला. कुलदेवीचं टाक आहे, तर त्याच्यापुढे आपली शंकराची पिंड येईल आणि ते नंतर मग त्याच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती येईल, आपली पंचधातूची आणि त्याच्या शेजारी अन्नपूर्णा. म्हणजे आता आपण कुठे चाललोय आता समजा आपलं देवघर पश्चिमेकडे तोंड आहे देवघराचं, तर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललोय. तर देवीच्या पुढे आली शंकराची पिंड आणि ती पंचधातूची पाहिजे, भरीव पाहिजे, त्याच्यावर नागनंदी नको आणि जर ती पाऱ्याची असेल, तर परत त्याचा तीर्थ आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात साधी सोपी आपली पंचधातूच्याच मूर्ती आपल्याकडे असाव्यात. मग शंकराच्या पिंडीनंतर लक्ष्मीची मूर्ती आणि ह्या मूर्ती कशा पाहिजेत 3 ते 3.5 इंचापेक्षा जास्त मोठ्या नको. आता आपल्या देवघरात असतील ना, ते आपणच बघायचं आता आपल्याला काय करायचं 3.5 इंचापेक्षा कुठलीही मूर्ती आपल्या देवघरामध्ये चालत नाही. मग ह्या ज्या मूर्ती असतात, ज्या मोठ्या ते त्यांचं स्थान मंदिरांमध्ये असतं आणि त्यांची तिथे प्राणप्रतिष्ठा तशा पद्धतीने केलेली असते. आता आपलं घर छोटं आहे ना, आपलं देवघर आहे, ते आपल्या घरामध्ये जेवढं आवश्यक आहे ना, त्याच पद्धतीने त्यांची साईज पाहिजे. 3 ते 3.5 इंचापेक्षा कुठलीही मूर्ती देवघरामध्ये चालत नाही. कुठल्याही उभ्या मूर्ती आपल्या घरामध्ये चालत नाहीत. म्हणजे कुठल्याही देवतेच्या उभ्या मूर्ती नाहीच चालणार त्याच्या आपल्याकडे. मग त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती पण कशी पाहिजे, की ती बसलेली आणि शक्यतो तिचे पाय पण दिसू नयेत अशा. ती बसलेली मूर्ती असावी. उभी लक्ष्मी परत चालत नाही. कारण उभी असेल तर मग तिचा काढता पाय असतो घरातून असं. त्यानंतर आली अन्नपूर्णा. दक्षिणेकडून आपण उत्तरेकडे चाललोय. तर मग अन्नपूर्णा ती पण तांदळाच्या वाटीमध्ये तिचे पाय दिसणार नाही अशी ठेवलेली पाहिजे. नंतर आपले बाळकृष्ण. आता बाळकृष्ण आले ना, मग त्याच्यामध्ये विठ्ठल, रुक्मिणी आले तुमचे. विष्णूंचा अवतार आहेत ना. विठ्ठल. मग ते आले. मग सगळेच आले त्यांचे जे असतात ते अवतार. मग त्यामुळे परत त्यांचे वेगवेगळे फोटो ठेवायचे आपल्याला आवश्यक नाही. मग बाळकृष्ण आणि बाळकृष्णाच्या शेजारी गणपतीची मूर्ती असेल आपली. ती पण डाव्या सोंडीची असणार मूर्ती आणि शक्यतो दगडूशेठ गणपती असतो ना, ते घेतले तर उत्तम. ती पण आणि सगळ्या मूर्ती पंचधातूच्या आणि परत सांगते, की भरीव असल्या पाहिजेत आणि अशा आखीव-रेखीव म्हणजे त्याला कुठेही होल किंवा असं छिद्र नाही पाहिजे किंवा जर अशा खराब झालेल्या अशा मूर्ती नको. तर अशा ह्या मूर्ती 5 मूर्ती आणि आपले देवतांची टाक असे पाहिजेत. आणि यापुढे जर आपल्याला आपली ऐपत असेल किंवा कारण आता वेगवेगळ्या कॅटेगरीमधले आपल्याकडे लोकं असतात. तर लगेच मग ते एवढं आम्हाला श्रीयंत्र असंच पाहिजे, तसंच एवढं आवश्यक एवढं हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यापुढे जर आपल्याला वाटत असेल, तर आपल्या म्हणजे महाराजांच्याच डाव्या बाजूला म्हणजे देवीचं टाक आहे, शंकराची पिंड आहे, लक्ष्मी, अन्नपूर्णा त्यांच्या समोर पुढच्या बाजूला येईल मग आपलं श्रीयंत्र. म्हणजे महाराजांच्या डाव्या बाजूला येईल आणि आपल्या बरोबर उजव्या हाताला श्रीयंत्र येईल, त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आणि आपल्या डाव्या बाजूला आणि महाराजांच्या उजव्या बाजूला आपलं जे म्हणजे खंडोबाचं वगैरे टाक आहे तिथे पुढे एकदम म्हणजे सपाट. आसनं कशी म्हणजे हे आसन आहेत ना, हे श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी विष्णूचं ते आसन आहे लक्ष्मीचं आणि रुद्रयंत्र येईल. ते येईल आपल्या खंडोबाचं टाक आहे तिथे खाली पुढच्या पायरीवर आणि त्याच्यावर एक रुद्राक्षाची माळ ठेवलेली असेल. अशा अशा पद्धतीने आपलं देवघर असावं. या व्यतिरिक्त म्हणजे कुठल्याही मूर्ती म्हणजे आपल्या नाही का मातीच्या मूर्ती, खूप उंच मोठ्या मूर्ती असं खूप काही आपल्या देवघरामध्ये नसावं. आणि हे वेगवेगळे मगाशी सांगितलं तसे टाक, विविध प्रकारचे अनेक एकच देवाचे अनेक टाक असे आपल्या देवघरामध्ये नको. नंतर दिवा महाराजांच्या उजव्या बाजूला मग पुढे एकदम बाहेर दिवा येईल आणि एक अगरबत्ती स्टँड ते येईल आपल्या उजव्या बाजूला आणि असं पाहिजे की समोरच महाराजांना असं ताट वगैरे ठेवायला म्हणजे आपल्याला नैवेद्य पण व्यवस्थित दाखवता आला पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. असं आणि जे आपले जे कुलाचार असतात, ते कुलाचार पण आपल्याकडनं म्हणजे अगदी खूप मोठ्या प्रमाणात नाही झालं बाबा, खूप वेळ काढून तेवढं. पण जे साध्या पद्धतीने जे कुलाचार असतात ना, ते आपल्याकडनं केले गेले पाहिजेत.
कारण जेव्हा ते कुलाचार होतात, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदते असं. आणि आपले ग्रंथ जे असतात, आपलं पारायण झाल्यानंतर ते ग्रंथ पण व्यवस्थित आपण उचलून व्यवस्थित ठेवले पाहिजेत. म्हणजे त्याचं ग्रंथांचं पण पावित्र्य राखलं पाहिजे. जर आपलं म्हणजे देवघर एकदम म्हणजे आणि असं की एंट्री केल्यानंतर लगेच आपलं देवघर नाही दिसलं पाहिजे. त्याला काहीतरी म्हणजे आडोसा असला पाहिजे. जर आपलं घर छोटं असेल, तर आपण त्याला काहीतरी पडदा किंवा काय असं लावून ते केलं पाहिजे आणि ते देवघराचं पावित्र्य ठेवलं पाहिजे. आता किचनमध्ये काहींचं असतं, तर बघा तिथे पण म्हणजे आपण उभे राहतो, आपल्या पायाजवळ ते येतं किंवा मग तिथे बेसिन असतं. तर असं असं न करता म्हणजे ते योग्य ठिकाणी असलं पाहिजे. आणखी परत काय, की देवघराच्या वरती म्हणजे काही लोक काय करतात, देवघराच्या वरती परत अजून मूर्ती, अजून फोटो खूप लावलेले असतात किंवा आडगळ काही पण असं देवघरावर ठेवून देतात. तर असं नाही पाहिजे. देवघर एकदम वरती प्लेन. त्याला एकतर देवघराला कळस नको आणि जर सपाट असेल तर त्याच्यावर ह्या वस्तू ठेवलेल्या असतात, तर तशा वस्तू पण देवघरावर बिलकुल नको आहेत आपल्याला. देवघर म्हणजे सुटसुटीत आणि असं आपलं म्हणजे सुबक असलं पाहिजे. आता जे आपलं शंख असतं, तर आपलं श्रीयंत्र आहे ना, तर श्रीयंत्राच्या पुढच्या बाजूला आपला शंख येईल. शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि जो निमुळता भाग आहे तो आपला उत्तरेकडे आला पाहिजे. शंकराची पिंड ठेवताना पण नेहमी ती उत्तरेकडे आलं पाहिजे. जो निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने ते ठेवायचं आणि रुद्रयंत्र आहे तिथे आपली घंटी येईल. एक महाराजांसाठी आपल्या देवघरामध्ये एक नेहमी पाण्याने भरलेला एक पेला ठेवायचा. जे आपण नैवेद्य दाखवणार, तर प्रत्येक वेळेस तिथून आपण पाणी घेऊन महाराजांना नैवेद्य आपण दाखवू शकतो. जर आणि मोरपिसाने आपलं देवघर जर सजवलं, देवघरामध्ये जर मोरपीस असेल, तर ते म्हणजे चांगलं असतं मोरपीस. मोरपीस आपल्या एखाद्या दरवाजावर पण लावलं तर पण चांगलं असतं. कारण त्याने आपल्या घराचं संरक्षण होतं किंवा आपल्याला आपल्या घराला वाईट नजर लागत नाही. अशा पद्धतीने अ, देवघर आपलं असावं. अजून एक काय सांगायचं, की ना आपल्याला बघा कोणी भेटवस्तू वगैरे दिलेली असते. ह्याच्यावर पण खूप वेळा दादांनी पण केलं मार्गदर्शन. खूप वेळा याच्यावर चर्चा झाली. मगाशी आता आपल्या देवेंद्र दादांनी पण सांगितलं, की कोणाचं फुकटचं काही आपल्याला घ्यायचं नाही. आपल्या सेवेमध्ये मुळात हेच सांगतात. तर कुणाची भेट दिलेले देव आपल्याकडे नको किंवा बुडीत ज्यांचं घराण्याचं नाही का वंश बुडीत झालेला असतो. मग ते देव आपल्याकडे आलेले नको. मग ते वंश तिथे म्हणजे खंडित झालंय ना, तर ते त्या विधीपूर्वक ते विसर्जन केले पाहिजेत. म्हणजे बुडीत घराण्यातले देव आपल्या देवघरामध्ये नको. आणि अ, तर देव हे आपल्या स्वतःच्या खर्चाचे, स्वकष्टाचेच असावेत. आणि गुरु-शिष्य, आता गुरु-शिष्य हे म्हणजे अजून म्हणजे काहींच्या लक्षात येत नाही. गुरु-शिष्य म्हणजे काय? की आता महाराज आहेत. मग महाराजांचे शिष्य कोण आहेत? साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत. म्हणजे हे सगळे महाराजांचे शिष्य आहेत ना. मग ते एकत्र फोटोमध्ये नको आहेत. मग आता गुरु-शिष्य एकत्र नको म्हटल्यावर मग लगेच लक्षात आलं पाहिजे, की देवघरामध्ये फक्त स्वामीच दिसले पाहिजेत. परत हे बाकी म्हणजे आता असं शिष्यांचे वगैरे जास्त फोटो ठेवायची गरज नाही. कारण ते आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे ना. आपले साईबाबा आपल्या मनात आहेत किंवा गजानन महाराज सगळे आपल्या मनामध्ये श्रद्धा असते. पण ते देवघरामध्ये ठेवलं तर काय होतं आपल्या मनात पण तसाच गोंधळ उडतो. असा. मग त्यामुळे ते गुरु आणि शिष्य त्यांची एकत्र पूजा करू नये. तर आता गुरूंना कधीच नाही, पण शिष्यांना त्याचा राग येतो, की माझ्या गुरूंबरोबर माझी पूजा होते म्हणून. तर मग गुरु, शिष्य असे एकत्र ठेवू नये. जेवढे आपण वेगवेगळ्या देवांचं ठेवू ना, तेवढं आपल्या डोक्यामध्ये आणखी गोंधळ होतो. त्यामुळे आता महाराजांनाच आपण गुरु मानले, म्हणजे तर मग इतर म्हणजे इतर देवतेंचे फोटो किंवा त्यांच्या मूर्ती त्या आपल्या घरामध्ये असू नयेत. आणखी देवघरामध्ये ते पीराचे जे असतात काही चिन्ह वगैरे आता हिंदूंचं असेल तर मग हिंदूच दिसले पाहिजे. तर ते पीरांची चिन्ह वगैरे त्यांची पूजा आपल्या हिंदू म्हणजे देवघरामध्ये करू नये. जे असेल ते मनात श्रद्धा असावी पण देवघरामध्ये ते पीरांची काही चिन्ह किंवा काय असेल तर असं त्यांची पूजा करू नये. आपले जे देव आणि हे मूर्ती सांगितल्या हे प्रामुख्याने आपल्याला पाहिजेच म्हणजे या गोष्टी. तर अशा प्रकारे हे आपलं देवघर असावं. तर मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. तर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप महत्वाची माहिती. प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न उत्तर देताना आम्ही देवघर चेक करून घ्या, वस्तू चेक करून घ्या. हे नेहमी 100 प्रश्नांमागे 90 उत्तरं यांचीच असतातच. देवघर चेक करून घ्या. म्हणजेच काय तर आपल्या देवघरामध्ये 90% प्रश्न या देवघरातूनच निर्माण झालेले असतात. योग्य ते देव असणं हे खूप महत्वाचं आणि अगदी सुरुवातीपासून जसं आमचं हे WhatsAppच्या माध्यमातून जे स्वामींचं कार्य चालू झालंय, सुरुवातीपासून हे विषय मांडत आलेलो आहोत आणि ते खूप महत्वाचे आहेत. परत ही मीटिंग ऐका. अरुणाताईंची ही जी मगाशी त्यांनी देवघरची रचना सांगितली, कुठले देवघर असावेत,
कुठले देवघरामध्ये कुठले देव असावेत, त्यांची रचना कशी, अगदी सविस्तर त्यांनी माहिती सांगितलेली आहे. तर ही मीटिंग आपण सेव्ह करून घ्या आणि परत-परत ऐका आणि तुमचे देवघर तुम्ही स्वतः चेक करून ते तुम्ही तसे तयार करा. म्हणजेच काय, त्या पद्धतीचे देव आपल्या देवघरात आणा आणि काय अडचण असेल तर तुम्ही संपर्क करू शकतात. खूप मौल्यवान महत्त्वाचा विषय आपल्या घरातील ऊर्जास्थान. केवळ जर ग्रामदेवता, मंदिरं जर काम करत नसतील आणि तुमचं देवघर जर व्यवस्थित असेल, तर देवघराजवळ जाऊन संकट काळात तुम्हाला चटकन अनुभूती येते. म्हणून आपल्या घरातलं ऊर्जास्थान हे बळकट असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून देवघर हे खूप खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो महत्त्वाचा विषय आमच्या अरुणाताईंकडे आहे. आणि ते त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय. म्हणजे येणाऱ्या अनेक लोकांच्या समस्या त्यातून ते सहज निर्माण होतील आणि आपली प्रश्नोत्तराची संख्या कमी होईल. चालेल. खूप खूप महत्त्वाचं आणि अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या अरुणाताईंनी केलं. धन्यवाद ताई. चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेविकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आपल्या आठवड्याचे 2 दिवस बुधवार आणि शनिवार ही अशी पर्वणी आहे ना, बुधवार आणि शनिवार ही अमृत तुल्याचा ठेवा आहे. या 2 आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही न चुकता, न टाळता हे मीटिंग जर ऐकलेत ना, दिवसेंदिवस तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळेल. अनेक प्रकारच्या मनातल्या निगेटिव्हिटी असतात देवांबद्दल, धर्माबद्दल. जे काही असे विक्षिप्त भावना आपल्या मनात कोणीतरी रुजवल्या आहेत. वारंवार आपल्याला निर्माण होणारे प्रश्न, त्याचे उत्तर म्हणजे हे मार्गदर्शन मीटिंग. शेवटपर्यंत प्रश्नच पडतात. मग तो भक्त असो, नास्तिक असो, आस्तिक असो, प्रत्येक वेळेस शंका, अनुशंका, प्रश्न आपल्याला घेरत असतात. ते अर्जुनालाही सुटलं नाही. म्हणून तर भगवान कृष्णाने त्याच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर हे गीतेच्या माध्यमातून दिले. खरं ज्ञान विश्वाला दिलं. तर मग आयुष्य म्हणजे नेमकं काय? हा फार मोठं कोडं आहे. फार मोठा प्रश्न आहे. जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे? अनेक प्रकारचे प्रश्न आपल्यापुढे असतात. अनेक समस्या भेडसावत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. पण जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या पोटी स्वामींवर विश्वास ठेवून जेव्हा आमच्याकडे येतात, तेव्हा तुमच्या मनातले प्रश्न सहज इथून त्याची उत्तरं तुम्हाला मिळत असतात. मार्गदर्शन मीटिंगच्या माध्यमातून. ते अद्भुत रसायन आहे. हे खूप काही तपश्चर्या केल्यानंतर लोकांना मिळतं. संगत मिळणं आणि त्याकडे वळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यात टिकून राहणं त्यापेक्षा ते महत्त्वाचं आहे. आणि त्या सातत्याने चालणं म्हणजे उत्तम. समजा बुवा तो पुण्यवान जीव आहे आणि तो ज्या ठिकाणी राहतो तो उत्तम स्थान, उत्तम लोक. समजलं का? अशा ठिकाणी जो व्यक्ती राहतो तो उत्तम वाचतो. विचारांच्या प्रभावाने जर आपल्या योग्य दिशा मिळत असेल, हेच तर स्वामींचं कार्य आहे. ज्योतीने ज्योत लावायचं. आपण सुखी झालो, आपल्याला योग्य दिशा मिळाली, ती अनेकांना ती दिशा मिळावी, हे जे ते कार्य केलं जातं, यालाच दत्तभक्त म्हणतात, स्वामींचा भक्त म्हणतात. स्वामींना हेच अपेक्षित आहे. स्वतःपुरतं जीवन जगणं महाराजांना अपेक्षित नाही. जो दुसऱ्यांसाठी जीवन जगतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. मग आपण आधी दुरुस्त व्हावं, आपल्यात आपण आधी परिवर्तन करावं, मग इतरांना सांगावं. आज महाराजांनी तुम्हाला अनुभव दिला. हा अनुभव तुम्ही जर या माध्यमातून सांगितला, की आम्हाला असा अनुभव आला, त्यातनं अनेक सेवेकरी जुळतील आणि त्यांचंही कार्य मंगल होईल. तो कळत-नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला शुभाशीष देईल आणि तुमचे हे आपल्याला असे कोटी-कोटी आशीर्वाद पाहिजे. आपल्याला असे कोटी-कोटी आशीर्वाद पाहिजे. कोटी-कोटी पुण्यांची ऋण आपल्या राशीत जेव्हा पडते, तेव्हा अध्यात्माची दिशा जी आहे, ती सुरू होते. ती फार विशाल आहे. आध्यात्मिक दिशा मिळायला
कोटी कोटी पुण्य लागतात. ती गणना जर आपल्या राशीमध्ये असेल, तेव्हाच आपल्याला आध्यात्मिक ज्ञान पचेल. संसारामध्ये या गोष्टी फार कठीण आहेत. एवढ्या प्रचंड कठीण आहेत, की त्या समजा तुम्हाला स्वामी सेवेच्या माध्यमातून पुण्य जरी मिळालं, तरी ती राशीत राखता येत नाही. पुण्याची गणना झाली ना, तर माणसाला अनेक गोष्टी घेतात. ही माया कठीण असते. त्या देहात पुण्य टिकू देत नाही. ती माया एवढी जबरदस्त असते, आपल्याला अहम निर्माण करून देते. आपल्याला सिद्धीच्या मागे लावते, आपल्याला प्रसिद्धीच्या मागे लावते आणि त्यातलं आपल्याकडनं दूषित कर्म करून, वेगळी वाट दाखवून ते शरीरातलं पुण्य आपलं, त्या आत्म्याला मिळालेलं पुण्य आपलं कमी करून टाकते. मग प्रत्येक दिवसागणिक आपण आपलं चिंतन केलं पाहिजे. जसं-जसं तुम्ही वरवरची पायरी एक-एक करून चढणार, तसं-तसं तुम्ही अधिक नम्र व्हायला पाहिजे. करुणामय व्हायला पाहिजे, क्षमाशील व्हायला पाहिजे. गुरूंना हेच अपेक्षित आहे. आणि खऱ्या गुरूंना हेच अपेक्षित असतं, की आपण जशा-जशा वरच्या स्टेप जातो, गुरूंपेक्षा जर पुढे गेला तर याच्यापेक्षा सुवर्ण संधी किंवा याच्यापेक्षा परमानंद कुठलाच नाही, असा गुरूंना होतो, की आपला शिष्य आपल्यापेक्षा पुढे गेला. याच्यासारखा परमानंद खऱ्या गुरूंना होतो. म्हणजे खोट्या गुरूंना होत नाही. खोट्या गुरूंना कसं असतं, की आपल्यापेक्षा कोणी वरचढ झालं, ते आवडत नाही. पण खऱ्या गुरूंना परम आनंद होतो, की आपल्या शिष्याने आपलंच बोट धरलं आणि आपल्यापेक्षा पुढे गेला. त्याला परम आनंद होतो गुरूंना. तर असे अनेक अनुभव आहेत, की शिष्याने गुरूंवरती मात केली. तर कसोटी असते, ती पार करावीच लागते. अग्निपरीक्षा असते. ही अग्निपरीक्षेतून जावंच लागतं. त्यालाच भक्ती म्हणतात. त्याला घाबरायचं नाही. कशाला घाबरायचं? सिंहाचं काळीज ठेवायचं. सिंहाचं काळीज ज्या दिवशी तुमच्यात निर्माण होईल, त्या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक देवी शक्ती तुम्हाला मदत करेल. कारण याला सुद्धा काय लागतं माहिती का? भक्तीला प्रचंड निष्ठा तर लागतेच लागतेच. पण स्वतःची वैयक्तिक गर्जना देखील लागते. म्हणजे काय? दृढ विश्वास लागतो. कुठली एखादं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी त्यात स्वतःचा संपूर्ण पुरुषार्थ झोकून द्यावा लागतो. तेव्हाच ते टार्गेट आपलं अचीव्ह होतं. आता काही शून्यातनं संसारातनं खूप प्रगती करतात. आता असे अनेक लोकं बघितले, की त्यांचे वडील सालदार म्हणून शेतकरीकडे काम करतो. सालदाराचा अर्थ काय असतो, की वर्षभराचं त्याला काही एक ठोक रक्कम दिली जाते. त्याचा राहण्या-खाण्याचा खर्च त्या व्यक्तीचा ठेवला जातो आणि वर्षभर त्याच्या शेतात तो व्यक्ती राबतो. त्याला सालदार म्हणतात. आमच्या ग्रामीण भागाकडे आहे असं. असे सालदाराचे मुलं कलेक्टर झालेले आहेत. कुठल्याही आई-वडिलांचं त्यांना कसलंच काही घेणं-देणं नाही. स्वतःच्या जीवावरती ते उच्च पदाला पोहोचले. शून्यातनं त्याने निर्माण केलं. सहज म्हणतो आपण, शून्यातनं त्याने निर्माण केलं. खूप खटाटोपऱ्या खाल्ल्यात आणि ते त्यांनी मिळवलं. मग त्यासाठी त्याने जो पुरुषार्थ लावला, त्याला माहिती आहे आपल्याला कोणीच मदत करणार नाही, आपल्यालाच सगळं करावं लागेल. आणि त्यातून त्या कर्मप्रधान एक टार्गेट ठेवलं. आपलं स्वतःचं कर्म मनगटात ताकद असते. कर्मप्रधान आपण ते जर वर्तमान काळात कर्माला जर आपण प्राधान्य दिलं आणि त्या गतीला गेलो, तर आपल्या विश्वातली कुठलीच अशी गोष्ट नाही ती आपल्याला मिळू शकत नाही. त्यांनी त्या दिशेला तो प्रयत्न केला. पण माझा प्रत्येक जीवाला ही विनंती, जीवाला म्हणण्यापेक्षा मी भक्तांना सांगेन, की त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा जोर लावला, तो चुकीच्या ठिकाणी लावला. कदाचित त्यांना त्या 20, 30, 40 वर्षाचं काय असेल त्यांना ते पुण्य मिळेल किंवा त्या गोष्टी त्यांना सुखकारक वाटतील. काही हरकत नाही. पण यातून मानवाचं कोडं सुटणार आहे का? भयंकर गोष्टींची प्रगती करण्यापेक्षा तुमच्या अंतरंगामध्ये परमेश्वराचा वास आहे, निवास आहे. तुम्ही अनंत चैतन्यमय शक्तीने भरलेला आहात. तुम्ही आदिशक्ती स्वयं महाकाली, महालक्ष्मी आहात. पुरुष नारायण आहात. तुम्ही कुठल्याच देवांपेक्षा कमी नाही. तुम्ही स्वतंत्र तुमची पृथ्वी निर्माण करू शकतात.
स्वतंत्र माया निर्माण करून तुमचं विश्व निर्माण करू शकतात. एवढंच काय वाटेल ते काय करू शकतात, देवादिकांचे बाप बनू शकतात. ही चैतन्यमय शक्ती तुमच्यात आहे आणि ते तुम्ही व्यर्थ पुरुषार्थ घालून ती घालवताय. आहे त्या अंतरंगात डोकावून जर तुम्ही विचार केला, स्वयं दुर्गा आहेत. स्त्रींबद्दल बोलतो, भगिनींबद्दल बोलतोय. आणि प्रत्येक पुरुषाने डोकावून जर अंतरंगात बघितलं, स्वयं शिव आहे. म्हणजे गणितच आपल्याला सुटत नाहीये. आणि आपण त्या मायेमध्ये किंवा त्या संसारामध्ये डुबून आपली हे सगळं सत्यानाश होतोय. मानवी जीवनाचा प्रत्येक श्वास इतका अमूल्य आहे. पृथ्वी सोन्याची जरी झाली, त्याची किंमत एका श्वासाची होत नाही आपल्या. आणि कर्मप्रधान जे कर्मदेवता नेमून दिलेली आहे परमेश्वराने, काल, कर्म आणि त्याच्या अंडरमध्ये सगळ्या देवता काम करतात. त्यांनाही कर्म आहेत. भगवान नारायण बसलेत, सृष्टीचं जगत पालनाचं काम करतायत. त्यांना ते कर्म दिलंय. त्यांचे व्यवहार चालू आहेत सगळे. ते सुद्धा कर्माला बांधिले. त्यांनी रामाचा अवतार घेतला. प्रत्येक क्षणी त्यांनी कर्मप्रधान मानलं. काय विशेष होतं त्या रामाला? जन्म झाला तेव्हाच त्याने तिथून एक बाण सोडला असता तर रावणाला तर तत्क्षणी ठार झाला असता, मेला असता. पण काय एवढं रामायण घडवलं? तर कर्म. त्या रावणाचा जोपर्यंत घडा भरला नाही तोपर्यंत रामाच्या बाणाने काम केलं नाही. त्यासाठी किती लीला त्यांना करावी लागली. वनवास भोगावा लागला. साधना करावी लागली. रामायण सगळं घडलं. कृष्णाला काय विशेष होतं? त्या कंसाला मारायला 14 वर्ष का ठेवले तिथं? तात्काळ त्यांच्या आई-वडिलांना. प्रश्न आहे. तुम्हाला पडले पाहिजेत असे प्रश्न रामायण महाभारत वाचताना. तर त्यामागची कर्म काय होते? प्रत्येक पुनर्जन्मांचा, प्रत्येक जन्मांचा कर्मांचा इतिहास असतो. तो कालगणनेनुसार तो भोगावा लागतो, करावा लागतो. तुम्ही गुरूंकडे येतात, ते सगळं संपवण्यासाठी येतात. पाला पाचोळा गेल्या जन्मांचा, हे गणित सोडवण्यासाठी येतात. तुमचे आत्म्यामध्ये अनेक डाग लागले, अनेक. त्या अंतरंगातनं काही डागांची जुळणी ते प्रारब्धाचा एक छोटासा गोळा स्वामी त्यांचे नियोजनानुसार करतात आणि तिथं आपल्या अंगावर टाकून, "बाबा तू ह्या जन्मात तेवढंच भोग. शक्य होईल तेवढंच. साधना तप करून सगळं मिटव. थोडंफार तुझी दुरुस्ती होईल. पुढच्या जन्मात आपण पुढे बघू." असं ते गणित असतात. जन्मोजन्मींचा इतिहास असतो. काही शून्य मिनिटात कोणाला मोक्ष मिळत नाही ह्या जन्मात. भयंकर घोर कलियुग आहे. तप, जप, पुण्यकर्म नष्ट करून टाकणार आहे. संपूर्ण पंचमहाभूत सगळे मलिन झालेले आहेत. शरीर मलिन झालंय. प्रत्येक युगाचा एक इतिहास आहे. मी गेल्या वेळेस सांगितलं, की सतयुगामध्ये सर्व देव या ठिकाणी विराजमान होते. दैवी शक्ती विराजमान होती. परग्रहावरनं वाईट शक्ती म्हणजे दानव शक्ती आक्रमण करायची आपल्या ग्रहावरती आणि आपल्या ग्रहावरती सगळे देव होते. सौजन्य होतं, धर्म नांदत होतो सतयुगामध्ये. परग्रहावरून आक्रमण देवता करायचे, त्यांना सामर्थ्याने उत्तरेकडनं दिले जात होते. तेच त्रेतायुगामध्ये काय झालं, या श्लोकामध्ये देव पण आलेत आणि दानव पण आलेत. म्हणजे राम आणि रावण. त्रेतायुगामध्ये ते दोघी लोकी होते. परिणाम जर बघितला नंतर द्वापर युगाचा, द्वापर युगात भगवान कृष्ण आले. पण एकाच पिढीत देव आणि दानव जन्माला आले. म्हणजे पुण्य शक्ती आणि वाईट शक्ती. एकाच पिढीमध्ये तुम्हाला पांडव दिसलेत, कौरव दिसलेत. त्याचा परिणाम नंतर कलियुगात. कलियुगात काय झाला? तर आता कलियुगात त्या दानवाला स्थान डायरेक्ट आपल्या शरीरातच आहे. आपल्या शरीरामध्ये देव सुद्धा आहेत आणि दानव सुद्धा आहेत. आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आपल्याला ह्या शरीराचा आहे, अंतर्मनाचा आहे. द्वापर युगात काहीतरी स्वतंत्र मन होतं. ते मन एवढं विकारी नव्हतं. पण कलियुगातलं जे मन आहे, ते अतिशय विकारी. जेव्हा तुम्ही सेवेला बसणार तेव्हा प्रचंड विकार बाहेर पडतात. तर तुमच्या अंतरंगातच लढाई चालू होऊन जाते. पुण्य आणि पापाची. म्हणून सगळ्यात घातक कलियुग. ते यज्ञ, होम, हवन सगळं नष्ट करून टाकतं. आपलं पुण्य नष्ट करण्याच्या मागे लागतं. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड नामस्मरण, जागृत अवस्था, चिंतन, योग्य गुरूंचं मार्गदर्शन आणि त्या वाटेवर चालण्याची जिद्द. आपली प्रचंड जिद्द असली पाहिजे. त्यासाठी थोर महापुरुषांचे आपण आदर्श घेतले पाहिजे.
या कलियुगात जे थोर महापुरुष झालेत, त्याने जो वाट निवडली, ती वाट आपण निवडली पाहिजे. संसारातल्या सर्व गरजा, इंद्रिय संतुष्टी ह्या संसारात झालीच पाहिजे. परमेश्वराने संसार निर्माण केला तो वाईट थोडी आहे. चांगल्यासाठीच आहे. फक्त दृष्टिकोन आपण बदलवला पाहिजे संसारामध्ये. होतं काय आपण सरळ-सरळ गोष्टीला वाईट म्हणून टाकतो. रावण, दानव वाईट आहे. पण त्या रावणात सुद्धा काही चांगले गुण होते. त्याचा विचार आपण कधी करतच नाही. तिथलं आपण तितकं जर निवडलं, तर भरपूर झालं. दत्त महाराजांनी 24 गुरु केलेत. विश्वातले कण-कण त्या प्रत्येक 24 गुरूमध्ये त्याने शोधले. त्याचं समर्पण त्याने स्वतः आत्मिक संशोधन त्यांनी करून ते गुण वापरलेत. दैवी तत्वाला ते पोहोचलेत. मग आपण दुसऱ्याचं वाईटच का बघतो? का चांगलं बघण्याची आपल्याला सवय नाही? आपल्या शत्रूंमध्ये पण काही चांगले गुण असतील, ते आपण शोधले पाहिजे. जिथून तुम्हाला सगळं चांगलं घेता आलं, तेवढं उचलायचं आहे आणि ते आचरणात आणणं म्हणजे गुरु करणं असतं. गुरु म्हणजे काय नसतं, कान फुंकणं नसतं. कान फुंकले आणि आपलं कल्याण झालं, स्वामींची सेवा करतो म्हणजे आपलं कल्याण झालं, असं मुळात अजिबातच होत नाही. स्वतः आपल्याला चालावं लागेल, लक्षात घ्या. गुरु तुम्हाला फक्त का नाही एक दिशा दाखवतील. तुमच्यात पुरुषार्थ निर्माण करतील आणि तुम्हाला त्या वाटेवर चालवतील. दुसरं काहीच करत नाही. पण आपलं काय होतं, काहीतरी चमत्कार होतो. अध्यात्म म्हणजे काय लोकांच्या मनामध्ये इतका गैरसमज झाला ना अध्यात्माच्या नावाने. नुसते झुंडीच्या झुंडी असतात, निर्माण होतात. इथं कुठे काय चमत्कार मिळतो. आता आमच्याकडे पण लोकं तसे येतात. अविनाश दादाच्या सेवेने अनुभव जबरदस्त येतो बरं. हां. पण अविनाश दादाच्या सेवेने असं बोलतात. स्वामींच्या सेवेने अनुभव येतो, हे फार कमी लोकं बोलतात. खरं तर स्वामींच्या सेवेने अनुभव येत असतो. दुसरी गोष्ट, काहीतरी चमत्कार होतो म्हणून लोक इथे येतात. म्हणजे यांना अध्यात्म माहितीच नाहीये. अध्यात्म म्हणजे काही गारुडीचा तमाशा नाही. भर चौकामध्ये बसायचं आणि गारुडीचा खेळ करायचा. अध्यात्म याला म्हणत नाही. कुठल्याही शक्तीचं प्रदर्शन म्हणजे अध्यात्म नाही. मग पाण्यावर चालणं, मेलेला जिवंत करणं, कुठलाही आजार बरा करणं, चमत्कार करणं, याला अध्यात्म म्हणत नाही. हा सगळा रिद्धी-सिद्धीचा बाजार आहे आणि तो कानाकोपऱ्यात बसलेला असतो. याच्या विपरीत अध्यात्म आहे. अनेक ठिकाणी अनेक गुरु, अनेक पंथ, अनेक समुदाय. काही परमेश्वरी विद्या, सेवा साधना करून गुरूंच्या कृपेने काही रिद्धी-सिद्धी मिळवलेल्या असतात आणि त्याचा वापर तो या गोष्टींसाठी करतो. त्याच्याकडे आल्यानंतर तो लगेच काही तोटके, चाटके जे काही असेल तो करून मोकळा होतो. भूतकाळ जाणणं, भविष्यकाळ जाणणं, गेला जन्म सांगणं, पुढचा जन्म सांगणं. आणखी काही विशेष रिद्धी-सिद्धींचा अभ्यास इतरांना शिकवणं, हे अध्यात्म नाही, परत एकदा सांगतो. कुठेही गुडघे टेकणं म्हणजे मानवी जीवनाचा लॉस आहे. आणि चुकीच्या दिशेने गेलं तर भयंकर लॉस आहे. त्यापेक्षा नास्तिक असलेला परवडतो. मग अध्यात्म कशाला म्हणतात? स्वयंभू बनणं म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे जे भगवान कृष्णांनी जी गीता सांगितली, जी गीतेचं ज्ञान म्हणजे ते खरं अध्यात्म आहे. मूळ परमेश्वराचा शोध तो आपल्या अंतरंगात आहे. हे वेडीवाकडे स्थान आहेत. यंत्र, मंत्र, तंत्र, रिद्धी, सिद्धी, विद्या, शक्ती हे पूर्णत्वाला नेणारे साधनं नाहीत. चमत्कार म्हणजे अध्यात्म मुळीच नाहीये. तुम्हाला जाग आणून देणं काम म्हणजे अध्यात्म आहे. तुम्ही मानव आहात. मानवाचा देव ह्या अशा कृतीने होऊ शकतो. आणि तुम्हाला ही फार मोठी संधी आहे. दुर्लभ आहे मानव जन्म मिळाला म्हणजे हा फार मोठा दुर्लभ आहे. भयंकर 84 लक्षच्या यातना सोसून त्यात पुण्याचं भार जर अधिक असेल, तर मिळालेला जन्म म्हणजे मानव जन्म. 84 लक्ष योनी फिरण्यासाठी कितीतरी यातना कराव्या लागतात. भयंकर चक्रव्यूहमध्ये टाकलेलं आहे त्या आत्म्याला, त्या परमेश्वराने. त्यात कर्म, काल खूप कठीण आणि भयंकर गणित आहेत. तुमच्या जन्मात कितीही वाताहत झाली नाही जन्मामध्ये, स्वस्तात सौदा आहे. मी सांगतो. खूप स्वस्तात सौदा आहे गुरूंच्या हारी. गुरूंच्या हारी तुम्हाला खूप भयंकर दुःख जरी भेटलेत आणि तुम्हाला जर भवसागरातनं पार निघायचं असेल, ते सगळं मागचं जे काही कर्माचे सगळे गणितं बदलवायची असतील आणि गुरूंनी विचार केला, की या भक्ताचं सगळं लीन करायचं आपल्याला. भयंकर यातना झाल्या. चालेल, स्वस्तात सौदा आहे. बिलकुल स्वस्तात सौदा आहे. त्या 84 लाख शेवण्यांचा फेरा किंवा तिथं अडकण्यापेक्षा
गुरूने दिलेले जे काही चटके असतील, ते गुरु देत नाही हो चटके, आपल्याच कर्माचे असतात. गुरूने सगळे जमा केलेले असतात आपले कर्म आणि त्यांचं ते घटे असतं ना आपलं कसं गव्हाचं पीठ दळतो आपण, त्याच सगळ्या कर्मांची राख-रांगोळी होत असते. आपण फक्त अखंड नामस्मरण घेऊन सगळं आपलं विष कर्माचं संपवावं, त्याला अध्यात्म म्हणतात. त्यातलं आपलं तप वाढवावं, त्याला अध्यात्म म्हणतात. हे बाकीच्या गोष्टी सगळे बावळटांचा बाजार आहे. जोपर्यंत जीव मायेत असतो, जसं त्या स्वामी सुताचं झालं. त्याला अजून काही देवधर्मच माहीत नव्हता. पण एक नवस केला स्वामींना, की माझं जे काही व्यापारात नुकसान होतंय, जर मला फायदा झाला चुकून 15 दिवसात, तर मी त्या स्वामींना शरण जाईल. आणि त्या अंतरंगातला नवस प्रभूंनी ऐकला आणि त्याला फायदा करून दिला. आणि जेव्हा स्वामींचं दर्शन घेतलं, तर त्याला एकदम अद्भुत वाटलं. काही वेगळीच लीला वाटली. त्या एक चमत्काराने त्याचं आयुष्य बदललं. म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी त्या शक्तीचा वापर करावा लागतो. जर परमेश्वराने आपल्याला काही दिलं तर. तो एकदा वळला तर त्याला खरी दिशा दाखवावी लागते. ते अध्यात्म. शक्तीचा वापर फक्त जनकल्याणासाठीच करावा लागतो. त्याला म्हणतात अध्यात्म. तुमच्या अंगावर सुरी जरी पडली तर दुसऱ्याचं कल्याणच करायचं त्याला गुरुतत्व म्हणतात. एक वाल्या जरी आला तरी त्याच्याबद्दल आपल्याला त्याला वाल्मिकीपर्यंत घेऊन जायचंय. मग लीला अनेक प्रकारे आपल्याला कराव्या लागतात. जशा त्या वाल्याचा वाल्मिकी झाला, नारदाने एक छोटीशी लीला केली त्याच्यासोबत. 0 मिनिटात त्याचं आयुष्य परिवर्तन झालं. तसे गुरु आपल्यासोबत लीला करत असतात काहीतरी. आपल्यात परिवर्तन आणण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी. स्वामींचा व्यवसाय चालू आहे. स्वामींना व्यवसाय मान्य नाही. बुवाबाजींपेक्षा घातक लोक जे स्वामींचा व्यवहार करतायत, बिझनेस करतायत, ते बुवाबाजींपेक्षा समाजाला घातक आहेत. अरे स्वामी इतके साधे आणि सरळ आणि सोपे आहेत ना, समजून देणारा व्यक्ती हवा. समजून देणारा व्यक्ती हवा. ज्याला स्वामी कळाले ना विश्वातली अशी कुठलीच शक्ती नाहीये, की त्याला आशीर्वाद देणार नाही. ज्याला स्वामी कळाले तर विश्वातल्या साऱ्या देवता आशीर्वाद द्यायला तयार असतात. आपला देव एवढा साधा सरळ भोळा आहे ना, बिलकुल शिव आहे. स्वामी म्हणजे शिव आहे. काहीच फरक नाही. जेव्हा देतात ना कसलंच काही बघत नाही. अमाप देऊन टाकतात. देताना विचारच करत नाही. एका वेळेला भोलेनाथ जरी विचार करतील, पण आपल्या स्वामी विचार करत नाही. लक्षात घ्या. भरभरून देतात. आणि डोळ्यात तेल घालून आपल्या भक्ताचं रक्षण करतात. लक्षात घ्या. स्वामींचा परिचय आपल्याला होत नाही. आपल्याला कोणी करून देत नाही हेच आपलं दुर्भाग्य आहे. ते कशासाठी आले आणि त्यांचं खरं अवताराचं कार्य काय? आणि हेच कार्य आम्हाला जगासमोर सांगायचंय. तुमचं स्वामींचं नातं दृढ व्हावं यासाठीच आमचा जन्म आहे. प्रत्येक जीव स्वामी चरणी लीन व्हावा यासाठीच आमचा जन्म आहे. हे आमचे विचार जर लाखो करोडो लोकांपर्यंत गेलेत ना, चुटकी सरशी प्रत्येकाच्या हृदयात स्वामींचं दर्शन ठामपणे होईल. हे लिहून टाकतो आम्ही. फक्त तुमचे वयाचे 5 वर्ष आम्हाला असे कनेक्ट राहा ना, श्वासोच्छ्वास आमच्या कार्याचा, आमच्या धैर्याचा, आमचं सगळं याचा जर विचार करून जर तुम्ही कनेक्ट राहिला ना, तुम्हाला 4 पुरुषार्थ मिळवून देण्याची ताकद इथे आहे. मोक्ष काय तुमच्या डोळ्यापुढे सरसकट उभा असेल. हो, फक्त 5 वर्ष आम्हाला द्या. पण तन, मन, धन जे काही असेल अर्पण करून सगळं स्वामींसाठी या इकडे. अध्यात्माच्या उच्च स्थितीला नेऊन पोहोचवलं तेव्हा बोला. तुमच्या दर्शनाने लोकांचे पाप नष्ट होतील. अद्भुत क्रिया करून टाकू. का? माझं कामच ते आहे. त्या आलेल्या जीवाला फक्त स्वामींशी कनेक्ट करायचं. तुमचा पुरुषार्थ वाढवायचा, तुमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि तुम्हाला त्या स्वामींशी कनेक्ट करायचं आहे. एकदा की तुमची श्रद्धा, भक्ती, निष्ठा जर स्वामींबद्दल वाढली, तर पुढची क्रिया बरोबर महाराज करून घेतात. ते जीवाला कसं ओढायचं, कसं न्यायचं. फक्त प्रत्येक स्टेपमध्ये आम्हाला तुम्हाला घडवावं लागतं. चालवावं लागतं. बॅटरी चार्ज करून द्यावी लागते.
आणि ही बॅटरी चार्ज किती वेळेपर्यंत करावी लागेल? तर त्यासाठी जसं 24 तासामध्ये आपल्याला सकाळी उठल्यावरती आपला नवीन दिवस असतो. मग आपल्याला त्या शरीराला स्नान करणंच आहे, प्रातर्विधी आटोपणंच आहे. एक असं एक नियम लावून दिलेले आहेत परमेश्वराने. तसं जो जीव रात्री झोपतो 6 तास आणि सकाळी उठतो, ते पालथ्या घड्यावर पाणी होऊन जातं त्याचं थोडंसं. आता इथून जे मीटिंग ऐकाल तुम्ही तन, मन, धनाने ऐकाल. पण नंतर काय होईल माहिती आहे का? ते विसरून जाणार तुम्ही. तुम्हाला जर गेल्या जन्मांची कर्म आणि ते जर आठवलं असतं तुम्ही गेल्या जन्मात कसे वागले, त्याचे परिणाम तुम्हाला आज मिळतायत. तर तुम्हाला जर ते आठवलं असतं ना, तर तुम्ही ह्या जन्मात निश्चितच चांगलं काम केलं असतं. पण हीच तर लीला आहे मग प्रभूंची. इथंच तर माया टाकलेली आहे ना. इथंच तर जुगार टाकलाय. आपल्याला कळत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. बघा आपल्या अंगावर एक माशी जरी बसली ना, तिचं ऋण असतं. त्याशिवाय ती येऊच शकत नाही. प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे. त्यात बदल कोणीच करू शकत नाही. वेळ ठरली आहे. बदल कोणीच करू शकत नाही. पण जर तुम्ही गुरुचरणी लीन असाल आणि ईश्वर कार्य, गुरु कार्य समजून करत असाल, आलेलं मरण महाराज प्रारब्धात जरी असलं टाळतील. का? तर महाराजांना एकच सांगायचं, की मला महाराज तुमची सेवा करायची आहे. महाराज मला तुमचं कार्य करायचं आहे. महाराज पुढच्या जन्माचे 20-30 वर्ष काढतील, देतील टाकून, की ह्या 20-30 वर्षामध्ये तू माझं कार्य कर. तुझं पुढचे 1000 जन्म बनव तुझ्या हाताने. म्हणून सांगतो वर्तमान काळात कर्मप्रधान आहे. तुम्ही ज्या दिशेने प्रगती कराल, त्या दिशेने तुम्हाला यश मिळेल. पण आपलं काय होतं माहिती आहे का? चॉईस चुकीची होते. मी असं कधीच म्हणणार नाही तुम्ही पैसे कमवू नका, सगळं सोडून पळा, माळी जप करा, देवदेवच करा, असं बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या कामात राम बघा. सगळं करा, पण एक पाऊल तुमचं परमार्थात असू द्या. अत्युत्तम संस्कारामध्ये असू द्या. तुम्हाला ना उच्च कोटीचे संत बनता आलेत ना, एक साधारण मनुष्य बनवा. मनुष्य म्हणून तुमचा एक गौरव केला गेला पाहिजे. आणि ज्याला दैवी तत्व साधन करायचं त्याने सगळ्या महत्वाकांक्षा संपवून टाकायच्या. ज्याला दैवी संपदेत यायचंय ना, त्याने महाराजांकडे काही मागावंच नाही. आता आमचे 60 ॲडमिन आलेत ना, यांना आम्ही दैवी संपत्तीकडे घेऊन चाललोय. पहिलंच तुम्ही आयुष्यात महाराजांकडे काही मागूच नका. काहीच मागू नका. जे आहे ते स्वीकारा. तर तुमचे पुढचे गणिते चालू होतील. कारण मनुष्य आणि दैव याच्यात खूप अंतर आहे. मनुष्य विचारांमध्ये, दैवी विचारांमध्ये, मनुष्य संपदा, दैवी संपदा खूप प्रचंड फरक आहे. आणि हा फरक कमी करणं म्हणजेच गुरुतत्व त्याच्याशी लीन व्हावं लागतं. आपल्या आज्ञाचक्र तिथून जर आपण बिल्लास मागे डोक्याला जर लावला ना, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र एवढं एकच बिल्लासचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला कोटी-कोटी युग, कोटी-कोटी अनंत जन्म फिरावे लागतात. आणि ती वेळ यायला किती कठीण गोष्ट असते. म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा फिरून परत मानवाच्या योनीत आल्यानंतर ते आपलं ती बुद्धी विवेक मिळतो. आणि तिथून जर आपल्याला तो विवेक नष्ट-भ्रष्ट झाला, परत मग तो तितका लांब फिरायला टाकावा लागतो. मी गेल्या वेळेस सांगितलं, परत एकदा सांगतो. महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याला मारलं गेलं, तर हे सगळं दृश्य पाहून तो बाप अर्जुन अभिमन्यूला मारलं गेलं चक्रव्यूहमध्ये. तेव्हा अर्जुन इतका दुःखी झाला, की त्याचे सगळे हात-पाय असे गळून पडले. त्याचं धनुष्य बाण गळून पडला. बोलतो, "आता मी काय युद्ध करू?" क्षणाचाही त्याने कुठला विचार केला नाही. इतका अस्वस्थ बघून कृष्णाला फार वाईट वाटलं. कृष्णाला वाटलं, आता याला जर आपण आधीच गीता सांगितली आहे, तर हा पुत्र मोहामध्ये एवढा अडकलाय. तर आता भगवंत काहीच बोलू शकत नव्हते. आता शेवटी पिता तो पिताच. बघा स्वतःचं मरण, स्वतःचं अपयश सगळं सहन होतं. पण कुठल्याच बापाला आपल्या मुलाचं अपयश किंवा मुलाचं मरण कधी सहन होत नाही. त्यावेळेस भगवान कृष्णाने त्याला आत्मलोकामध्ये नेलं. त्या क्षणी आणि आत्मलोकात नेल्यानंतर जेव्हा त्याला अभिमन्यू दिसला, तर तो अभिमन्यू करत-करत, ओरडत-ओरडत त्याच्याकडे गेला. तर अभिमन्यूने चटकन विचारलं, "आपण कोण?" त्या अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं, कृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं. अरे म्हटलं, "मी तुझा पिता मी अर्जुन."
ते उठले, आत्म्याला त्या पित्याचा आणि त्या पुत्राचा काही संबंधच नसतो. असे माझे 1000 पिता होऊन गेलेत. मी कुणाकुणाकडे लक्ष ठेवू? आत्म्याला मायेचे बंधन किंवा ते प्रकृतीचे सत्तेचे बंधन नसतात. तो बोलतो, "मी तुम्हाला ओळखत नाही. माझ्या केलेल्या कर्माच्या ह्याच्यामध्ये मी सुखी आहे. मी स्वर्गात जाईन, इकडे जाईन, तिकडे जाईन. मी तुम्हाला सरळ-सरळ सांगितलं, मी तुम्हाला ओळखत नाही." त्याची अशी निरासक्त भूमिका पाहून अर्जुनाचं सगळं दुःखच संपलं हो. आपल्या जुन्या काळात म्हण म्हणताना, जुन्या काळाची लोकं म्हणी म्हणतात, की आई जरी स्वर्गात गेली ती बदनाम म्हणजे ती काय म्हणतो आपण तिला, बदमाश होऊन जाते. आपल्याला त्रासच देते. तिला काही माया वगैरे काहीच राहत नाही. खरी गोष्ट आहे. त्या आत्म्याला कुठल्याच प्रकारचं प्रेम वगैरे काही गोष्टी नसतात. तो निर्लिप्त असतो, सर्व व्याप्त असतो. तो दुःखी पीडित असतो त्या कर्मांनी. त्या देह असे बदलतात ना देह. कधी-कधी तोच पिता, कधी तोच पुत्र, कधी तीच माता, कधी म्हणजे याच्यातले कुठलेही नाते तो आत्मा धारण करू शकतो. ते वासनेच्या आहारी लक्षात घ्या. हेच मूळ पॉइंट आहे. तो आत्मा वासनेच्या आहारी जन्म घेत असतो. त्याला कुठल्याच प्रकारचं नातं, गोतं काहीच माहिती नसतं. हे दैवी संपदा जे मोठे-मोठे योगी असतात त्यांनी आत्मस्वरूप स्वतःचं प्राप्त केलेलं असतं. अद्भुत सामर्थ्य त्यांना त्यात मिळालेलं असतं. कुठल्याही प्रकारचं त्या आत्म्याला बंधनच नसतात. स्त्री आणि पुरुषाचा भेदच त्या खऱ्या आत्म्याला नसतो. हे विशाल गणित समजावून सांगण्यासाठी भगवंताने किती प्रयत्न केले आणि किती भक्ताशी एकरूप राहून प्रेम दिलंय अर्जुनाला. तरी तो त्या मायेत किती पडला. आपल्यासारखंच आहे सगळं. वेगळं काहीच नाही. विश्वस्वरूप दर्शन दाखवलं, सगळी अखंड गीता सांगितली. तरी पुत्रासाठी तो अर्जुन रडलाच. भीष्मासाठी तो अर्जुन रडलाच. त्याची आसक्ती नष्ट झालीच नाही. आपली तसंच आहे. नष्ट होऊच शकत नाही. तर त्यासाठी गुरु दीक्षा लागते, योग्य ती साधना लागते. म्हणून आपले आश्रम सांगितले. गुरु आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम. आणि हे सगळं जे आहेत ना, वानप्रस्थाश्रममध्ये दीक्षा दिल्या जातात मोक्षाच्या योग्य जर गुरु मिळाल्या, तेव्हा सगळे इंद्रिय संतुष्ट करून भोगून संपवून ते शरीर आणि आत्मा यांचा गणिताचा अभ्यास चालू होतो. हे गणित समजून घेण्याचं, हे कोडं समजून घेण्याचा अभ्यास चालू होतो. ते वानप्रस्थाश्रममध्ये. तिथून मग सगळ्या माया, सगळ्या आसक्त्या हटवल्या जातात. तिथून कदाचित जर योग्य तुमचं तप असेल, जप असेल, निष्ठा प्रचंड असेल, तिथून तर मोक्षाची दिशा प्राप्त होते. तर आपल्याला सगळंच ह्या कलियुगामध्ये ह्या संसारात राहून प्राप्ती करायची. मग हे कसं, हे काय वेळ लावून घ्यायचं का ह्या गोष्टींचं? नाही. आहे त्या ठिकाणीच राहायचं, शांततेने अभ्यास करायचा, सगळे व्यवहार समजून घ्यायचे, आत्मिक चिंतन वाढवायचं दिवसेंदिवस. जास्तीत जास्त गप्पा टाळणं टाळायचं. मौन धरण्याचा प्रयत्न करायचा. विवेक बुद्धी शिकायची. श्रेष्ठ साधन म्हणजे मौन आहे. थोडं तरी आपण शांत बसलं पाहिजे. ही जी वाणी असते ना जिव्हा, यातनं खूप दोष घडतात. अधिक वाणी बोलल्याने अधिक दोष घडतात. कमीत कमी वाणीचा वापर करायचा. काही स्त्रियांना, काही पुरुषांना अशी सवय असते, इतके बडबड करतात, इतके बडबड करतात आणि त्यातनं आत्मिक खर्ची स्वतःची कमी करतात, दुसऱ्याची ऐकणाऱ्याची कमी करतात. योग्य तेच बोलावं, योग्य तसंच राहावं, कमी बोलणं आणि त्यात आपल्या वाणीमध्ये एवढी ताकद असली पाहिजे. कमी बोलण्यात अनेक शब्दांचा अर्थ सगळ्यांना कमी बोलण्यातच सगळं समजून जायला पाहिजे. नेमकं काय खावं, कसं खावं, किती खावं याला काही प्रमाणच नाही. जिभेची ती लालसा सुटतच नाही. ती रसना असते. तिला नवीन-नवीन प्रकार पदार्थ खूप आवडतात. तो मोह टाळण्याचा प्रयत्न करावा. जिभेवरती ते इंद्रिय आपलं त्याच्यावरती कंट्रोलिंग करणं शिका. हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. अध्यात्मामध्ये सुरुवातीला काय सांगतात माहिती का? ब्रह्मचर्य पाळलं जात नाही. लहानपणापासून जर का नाही एखादा 5 वर्षाचा बालक जर आश्रमात गेला, तर चटकन आश्रमात दीक्षा देऊन टाकतात. त्याला ब्रह्मचर्य वगैरे या गोष्टी सहज ती शिकवण देऊन ते पाळता येतात. पण संसारातनं अर्ध्यातनं जर त्याने आश्रम स्वीकारला, तर ब्रह्मचर्य त्याला पाळता येत नाही. मग अशा वेळेस काय सांगतात माहिती आहे का? तुझ्या मनावरती
नियंत्रण नाही. मग तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कोणती आहे खाण्यामध्ये? ती सोडा दे. देवाला देवाला वाहून दे. मग समजा एखाद्याला खूप काही चावल म्हणजे राईसच खायला खूप आवडत असेल, तर देवाला सोडून दे. ती खाऊच नको तू. मग हळू कसं कळतं जे आवडलेल्या गोष्टी सोडतो ना आपण, तर हळू आपल्याला कसं मनावरती नियंत्रण येण्याचा विचार येतो. ते नियंत्रण येता-येता जप, तप हा भाग जर वाढला, तपाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून, ईश्वरी कार्याच्या माध्यमातून आपल्या अंतरंगात जेव्हा पुण्याचा प्रभाव वाढतो, तेव्हा हळू गोष्टी आपल्याला त्या प्राप्त होतात. अनेक साधूंना अनेक अवस्था प्राप्त होतात. दीर्घ तपश्चर्येनंतर दिगंबर अवस्था, अवधूत अवस्था, ह्या अवस्था फार ग्रेट आहेत. अवधूत अवस्थेत काय असतं माहिती आहे का? त्यांनी स्नान जरी नाही केलं तर शरीराचा सुगंध येतो. बघा अनेक योग्यांचे चेहरे तुम्ही बघाल ना, त्यांच्यात खूप सुगंधाचा वास येतो. कधीच स्नान करणार नाही. त्याला अवधूत अवस्था म्हणतात. ज्यांचे अजानुबाहू, अजानुबाहू म्हणजे काय? हे प्रभू रामचंद्रांबद्दल बोललं जातं. स्वामी महाराजांबद्दल बोललं जातं. अजानुबाहू म्हणजे काय? ज्यांचे हात गुडघ्याच्या खाली गेलेत. महात्मा गांधीजी पण अजानुभाऊ होते. ते दिव्य पुरुष आहेत. दिगंबर अवस्था. दिगंबर अवस्था म्हणजे काय? अंगावरती कपडेच घालत नाही. निवस्त्र. आता ऊन, वारा, पाऊस निर्लज्जासारखं फिरणं. आपण तर लगेच आरडाओरडा लावून जाऊ. पण ती अवस्था आहे. त्या संतांनी ते सगळ्यांचा त्याग केलाय. निर्लज्जासारखं ते नग्न होऊन फिरतात. म्हणजे काय? की त्यांच्या षडविकारांचं प्रमाणच ते ठेवत नाही. शरीराला फटके देतात. म्हणजेच काय? ऊन, वारा, पाऊस याचे सगळे आता मला सांगा थंडीमध्ये निवस्त्र असणं ते त्रासदायक असतं. हिमालयात निवस्त्र योगी बसलेले आहेत. मग त्यांचं काय? त्यांना तर 0 मिनिटात मरण आलं पाहिजे. आपलं एक थोडंसं एक व्हायरल इन्फेक्शन झालं तर आपण गोळ्यांशिवाय आपलं काम होत नाही. त्यांचं काय? त्यांना कोणतं व्हायरल इन्फेक्शन होतं? आपण थोडं पाण्यात भिजलो तर आपलं वाटोळं होतं. लगेच शिंका लगेच सर्दी. त्यांचं काय? तुमच्यासारखे व्हिटॅमिनचं खात पण नाही ते आणखी. त्यांचं काय? प्रश्न आहे. निवस्त्र होऊन जे योगी राहतात, एक तर वेडा राहू शकतो. एक तर वेडा राहू शकतो. आणि नाही निवस्त्र एक तर ज्ञानी राहू शकतो, एक तर मतिमंद किंवा वेडा डोक्यावर परिणाम झालेला व्यक्ती राहू शकतो. आपल्यासारखा व्यक्ती राहू शकतो का निवस्त्र? लगेच त्याला लाज वाटेल. तर ती अवस्था आहे योगियांची. संसार हा वेगळा, ज्ञान हे वेगळं. जैन पंथात त्या दिगंबर अवस्थेला खूप प्राधान्य आहे. खूप मानतात. परमपूजनीय मानतात ते लोकं. तर हे आध्यात्मिक स्रोत फार वेगळा आहे. जबरदस्त आहे. जर उतरलात, उतरायचं तर इथंच उतरा ना. जबरदस्त ज्ञान आहे. अफाट हे विज्ञान म्हणजे एकदम क्षणभर किरकोळ वाटतं. हे विश्वातले सारे शोध अध्यात्मामध्ये उतरले. जिथं तुमचं सगळं विज्ञान संपतं, तिथून अध्यात्माला सुरुवात होते. तिथून शून्यापासून अनंतापर्यंत गणित आहे. आपलं काहीतरी समथिंग संख्या आहे आपल्याकडे. त्याच्या लिमिटेड आपल्याकडे. इथं अनंत आहे. अनंतातून अनंताकडे. हिंदू धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. आपल्याकडे हिंदू धर्माचं ज्ञान नाहीये. आपलं दुर्दैव्य आहे. सनातन धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. आपल्या देवी-देवतांचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगू शकाल? हिंदू धर्माबद्दल आपल्या पालकांनी आतापर्यंत मुलांना काय गाईडन्स केलंय? प्रश्न आहे. आपण मंदिरात घेऊन जातो, नेमकं काय शिकवतो मुलांना मंदिरात घेऊन? आपण आपल्या गीतेबद्दल मुलांना काय सांगितलं? आपल्या संस्कृतीबद्दल पालकांनी मुलांना काय मार्गदर्शन केलं? प्रश्न आहे. सगळं का आम्हीच ठेका घेतलाय का सांगायचं? आजकाल जी संस्कृती निर्माण झाली ना, एकटाच नवरा आणि एकटीच बायको आणि त्याला एखादंच कार्टन. ना मामाचं प्रेम, ना काकाचं प्रेम, ना आत्याचं प्रेम, ना मावशीचं प्रेम. ना आजी, ना आजोबा. अहो ही संस्कृती सांगण्याचं काम आजी करायची, आजोबा करायचे. जेव्हा तो नातू आजी-आजोबासोबत खेळतो, तर त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी तो सांगतच असतो. पण जर बाबा आणि आजी आध्यात्मिक असेल, तर रामायणे, महाभारताच्या कथा सांगत होते.
पूर्वीच्या काळी. नातवांकडनं रामरक्ष म्हणून घेत होते. कृष्णाच्या लीला सांगत होते. ते बालपण आजीच्या कुशीत, बाबांच्या जवळ. तर ते रामायण त्याला पुढे पूर्ण पूर्ण दिसत होतं. महाभारताच्या कथा ऐकल्यानंतर ते सगळ्या कथा त्याला समोर दिसत होत्या. त्यातून त्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळत होती. एक आदरयुक्त भीती, आदरयुक्त संस्कार निर्माण होत होते. आजच्या कॉन्व्हेंटच्या काळामध्ये आपल्या बालकांचं दुर्दैव्य आहे, की ते आजी-आजोबा यांचं त्यांना प्रेम नाही. आणि आजचे आजी-आजोबा तर मी काय बोलणार त्यांच्याबद्दल. तो विषय जास्त घेत नाही. जुन्या काळात काही धार्मिक लोकं होते. त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान होतं. ते वाटत असायचं. आजचे आजी-आजोबा त्या लहान मुलांकडूनच सगळं शिकत असतात. मोबाईल कसा यूज करायचा, मोबाईल कसा चालवायचा आणि त्यांचं स्वतःचं ते आयुष्याचा अनुभव ते सांगायला विसरलेच. शिक्षणाला महत्त्व नाही. आधी आताच सांगतो मी. शिक्षण म्हणजे संस्था ही पंचर संस्था आहे. पंचर. दुर्दैवी आपलं त्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत. जे एखादे आई-बाप जेव्हा सांगत असतात ना, आमचे मुलं अमुक-अमुक ठिकाणी गेलेत, ढमुक-ढमुक ठिकाणी गेलेत. मला नुसते ते पोळ्याचे बैल सजवलेले असतात ना, तसेच दिसतात. काहीच फरक पडत नाही. लक्षात घ्या, मी फार गहनतेने बोलतोय. मी कोणाची टिंगल करत नाहीये. आम्ही एवढी ताकद ठेवतो, अख्खं अमेरिका आमची मराठी भाषा शिकायला येईल, हिंदी भाषा शिकायला येईल. आमचं अध्यात्म विश्वात एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे, ते शिकण्यासाठी विश्वाच्या गुरुपदावर आमची सनातन संस्कृती बसलेली आहे. विश्वाच्या काय ब्रह्मांडाच्या हो. आमच्याशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. हे छटाकभर विज्ञान तुम्ही पळत असाल विज्ञानाच्या मागे, आम्ही अध्यात्माच्या मागे पळतो. अखिल विश्वाचं गुरुपद घेऊन कार्य करू एवढी ताकद आहे. अध्यात्म असंच आहे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. असं काहीच नाही. वाटेल ते काही बनवून देण्याची ताकद इथे आहे. हे रसायन आहे. त्याला वेळ लागणं म्हणत नाही. परमेश्वराशी एकरूप झालेला व्यक्ती एवढा बोलू शकतो. बाकीचे पंचर गोष्टी आम्ही कधी करत नाहीत. विज्ञानांना सुद्धा सहाय्य अध्यात्माचं घ्यावंच लागेल. आजच्या स्थितीला अनेक वैज्ञानिक, अनेक काही संस्था असेल, प्रत्येकाने आपल्या याच्यावरती जर अध्यात्माचा सहारा घेतला ना, तुमच्या आयुष्यात एवढी प्रगती होईल. कारण ज्या लोकांनी आता मगाशीच आपण हे सायंटिस्ट बघितलेत. सायंटिस्ट लोकांचा जेव्हा काही संशोधन असलं, काही असलं, ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करू द्या. पण त्यांचा एक पाय जर अध्यात्मात, भक्तीत, श्रद्धेत जर असेल ना, यश त्यांना मिळणारच. आपली ऊर्जा तुम्ही कुठेही काही कसंही करा, पण एक ऊर्जा मिळवण्याचं साधन अध्यात्म असलं पाहिजे. सरळ-सरळ सांगतो. नाही तुम्हाला 100% योगदान देता येत, 10% योगदान द्या. तरी तुमचं आयुष्याचं सोनं झालेलं असेल. आम्ही ते मोक्ष वगैरे गोष्टी सांगतो त्यासाठी 100% तुम्हाला त्यासाठी उतरावं लागेल. सगळेच नियम पाळावे लागतील तेव्हा मोक्ष आहे. पण तुम्ही काही गोष्टी नुसत्या एक समोर आरसा ठेवून 10% जरी परमार्थ केला ना, श्रद्धा ठेवली परमेश्वराविषयी, त्या तत्वांविषयी आणि तुम्ही कुठेही जाऊन कसंही राहा, काही करा. तत्व घेऊन फिरा. तुम्ही सायंटिस्ट झाले ठीक आहे. तुम्ही नेव्हीत काम करता ठीक आहे. तुम्ही मिलिटरी फोर्समध्ये काम करता ठीक आहे. तुम्ही डॉक्टर आहेत ठीक आहे. तुम्ही मोठे-मोठे इंजिनिअर आहात ठीक आहे. तुम्ही बिझनेसमॅन आहात ठीक आहे. पण तुमचा एक भाग अध्यात्मात असला पाहिजे. सत्य, असत्य, ज्ञान, अज्ञान, अंधार, प्रकाश याचं तुम्हाला सामंजस्य असलं पाहिजे. आणि हे जर असलं ना, फक्त हिंदुस्थानबद्दल बोलतोय. तिथं रामराज्याला वेळ लागणार नाही. आणि आपण आपली कर्मभूमी, फक्त कर्मभूमी भारत देशाला म्हटले जाते. तिला भारत माता म्हटलं जातं. ते विश्व गुरुपदावरती आरूढ बसेल. आरूढ होऊन बसेल. काहीच वेळ लागणार नाही. कारण तुम्ही अशी दैवी संपदा आहात. भारतीय संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक पुरुष हा हा दैविक संपदेने किंवा त्याचा अंश आहे. तुम्ही त्या दैवी शक्तीचे पुत्र आहात. तुमच्या पूर्वजांपासून जर विचार केला तर. बाकीच्यांचं बोलत नाही मी. शोधखोळ तुम्ही घेतला पाहिजे. म्हणून तर आम्ही सांगतो कुलदेवी, कुलदेवता काय आहे ते? आपले मूळ
संस्कृतीचे रक्षक जनक तिथून निर्माण झाले आपलं कुळ, पित्र. म्हणून आपण आठवण करून देतो, की नाही बघ आम्ही ते रेणुका मातेचे वंशज आहोत. नाही, आम्ही ते अत्री ऋषीचे वंशज आहोत. ते गोत्र आहे आमचं. तो आदर्श आहे आपला. त्या पिढीचे आहेत आपण, त्या गोत्राचे आहेत आपण. ते 7 ऋषी जरा विचार करा त्यांचा. त्यांचे इतिहास काय? कसे घडलेत ते? आपल्याला आपलं गोत्र माहित नाही किती दुर्दैव्य आहे. आपल्याला गायत्री मंत्र माहित नाही किती दुर्दैव्य आहे. महामृत्युंजय मंत्र माहित नाही किती दुर्दैव्य आहे. तर हे सगळं शिकणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि हे लोकांना समजावून सांगणं म्हणजे आपल्या संस्कृतीवरती असलेलं प्रेम आहे. नुसते बालसंस्कार घेऊन चालणार नाही. पाल्यांना पण संस्कार द्यावे लागतील. आजचं काळाचं नुकसान जास्त पाल्यांमुळेच झालंय मुलांचं. मी सरसकट सांगून टाकतो. कारण पाल्यांना ते संस्कार कोणी सांगितले नाहीत. संस्कृतीचं ज्ञान कोणी सांगितलं नाही. फक्त वेगळ्या दिशेने पळायला सांगताय बस. आजच्या कलियुगामध्ये गुरु करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. गुरु म्हणजे नुसतं तुम्हाला नुसतं गरजा पूर्ण करण्यासाठी गुरु नसतो. आमचे प्रश्न सॉल्व्ह झाले की तो गुरु खरा आणि नाही सॉल्व्ह झाले तो खोटा. ही सगळी अंधश्रद्धा मनातून काढा. स्वतःसाठी घ्या. तुमचे प्रश्न सहज सुटतील. आमच्याशी कनेक्ट होत्याबरोबरच प्रश्न सुटतात. ध्यास घ्या. मानवी जन्मात आल्यानंतर आम्ही आमचं कल्याण करूच. त्यासाठी आमचा हा 26 ऑक्टोबरचा जो मेळावा आहे, की त्यात मानवी जीवनाचं कल्याण हा प्रमुख उद्देश असेल. सनातन धर्म, हिंदू संस्कृती ती जोपासावी, त्याचा अभ्यास व्हावा. संसारामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं देवघर, आपली वास्तू, नगररचना, वास्तुरचना, ते कशा असाव्यात, असं याचा एक ढोबळमनाचा एक अभ्यास. अनेक प्रकारचं शास्त्र आहेत. त्या शास्त्रामध्ये न पडता भक्ती योग ह्या भागात पडावं. म्हणून तो एक ध्यास आपली धर्म संस्कृतीनुसार आपले आचार प्रणाली, संस्कृती, रीत विहार, आचार विचार कसे असले पाहिजेत. एक कार्याचा लेखाजोखा आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय, जसं एक प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होईल. तिथे लाखो लोक जुळतील आणि लाखो लोकांचं काम महाराज करतील. पण मूळ उद्देश कोणी विसरावा नाही. या जन्मात माझं काय काम आहे आणि कुठल्या कामासाठी मी आलोय, मला ते आधी टार्गेट चूज करायचंय. ते मिळवून देण्याचं सामर्थ्य म्हणजे हे आमचं कार्य. बाकीची त्या गोष्टी आहेत, करोडो लोकांचं काम इथं होईल, एकाच सुटणार नाही. पण त्यापेक्षा मोठं काम काय होईल? मानवाचा दैवी संपदेत प्रवेश. हेच आम्हाला अख्ख्या जगाला सांगायचं. म्हणून हे मेळावे. हे काय नुसतं काही फुकटचं कौतुक नाही करायचंय लोकांसमोर. हे संस्कृतीचा आदर्श कुठेतरी काही कमी पडतंय. लोकं स्वतःचं व्यक्तिमत्व वाढवून अध्यात्माचा बाजार मांडताय. मला ते नको आहे. हे संस्कृतीचे मी तुम्हाला मूळ तत्व सांगण्यासाठी तुमच्या पुढे यायचंय मला. थांबायचं नाही. आणि ती शक्ती घेऊन पुढे येतोय. मी बऱ्याच वेळेस सांगतो, मूर्खासारखं नाही सांगत. त्याला काही ठोक तारे काही एक बेस आहे म्हणून सांगतो. कोणाकडे शक्ती असेल, तर इथं महाशक्ती आहे. ही महाशक्ती तुम्हाला उत्तम दिशेला घेऊन जाईल. जीवनाच्या अंतिम आणि उत्तम स्थितीला घेऊन जाईल. त्यासाठी आमचा जन्म आहे. देवालयात महाराज बसतीलच, पण तुमच्या अंतरंगातले महाराज बघण्यासाठी, दाखवण्यासाठी आम्ही आलोय. खरं सांगतं परमेश्वराचा आपला आत्मा तोच परमात्मा आहे. त्याला कधी बघणार? आरती वळून होतं का? नैवेद्य खाऊन महाराजांचं
महाराजांनी तुमच्या श्रद्धेला दाखवलं महाराजांनी, "हम गया नहीं जिंदा है." नैवेद्य दाखवला. त्यात तुमचं काय काम झालं? पुढे सरका. ते आहेतच, पण पुढे सरका. असं आहे. तर त्यासाठी आमचं 26 तारखेला पुण्याला मेळावा असेल. आपण पुण्याच्या सर्व बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती असावीच प्रार्थनीय आहे. आणि त्याचबरोबर पिठापूरसाठी जी 25 तारखेची डेट काढली आहे, तर त्यात नावनोंदणी चालू करा. ते कार्याचं सगळं नियोजन तुम्हाला पुढच्या शनिवारपर्यंत सगळं सांगण्यात येईल. मध्यंतरी पण सांगितलं मी. पण आपल्याला कसा खर्च येईल, किती खर्च येईल, पर हेड किती खर्च येईल ते पण सांगण्यात येईल. अगदी किरकोळ खर्च तुम्हाला सांगण्यात येईल. आणि हेही तुम्हाला लिहून देतो, की आमचा कार्याची पोचपावती ज्या दिवशी कार्य झालं पिठापूरचं, ज्या दिवशी मेळावा होईल त्याच ठिकाणी प्रेझेंटेशन म्हणून लागलेला सगळा खर्च अख्ख्या जनतेसमोर सांगण्यात येईल. पावती, बुक, बिल जे काही असेल ना त्याच्या सहित. तिथंच तो विषय मिटवून टाकू. एवढं पारदर्शक आम्हाला कार्य करायचं आहे. त्यासाठी व्यक्ती घडवणं चालू आहे. एखादा चोर मार्गात घुसला आणि त्याने सगळं चोरी करावी असं नाही होऊ देणार. फार कृपा म्हणजे फार कटाक्षाने आम्ही काम करणार आहोत. योग्य व्यक्तीला योग्य जबाबदाऱ्या आणि त्याला भय पण दाखवू. चुकीलाही तर या जन्मात तरी क्षमा नाही. लक्षात घ्या, दत्त महाराजांच्या सेवेत चुकीला या जन्मात तरी क्षमा नाही. शासन अटळ आहे. दत्त तत्व फार कडक आहे, शासनबद्ध आहे. एवढं करुणामय आहे, की एवढी करुणा कोणीच करू शकत नाही दत्त महाराजांसारखी. तेही सांगतो, प्रसन्न झालं तर. पण या जन्मात चुकीला तरी क्षमा नाही. म्हणजेच काय? सुरुवातीला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चुका सगळ्या क्षम्य. पण जेव्हा आम्ही सांगतो ही चूक आहे तुमची, दुरुस्त करा. आणि न दुरुस्त करता ती जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत ती चुकी करत असाल, तर तिला शासन अटळ आहे. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं, परत ती चूक नको. मग आहे त्या ठिकाणी स्टॉप. तुमचं काही तुम्ही किती निमित्त मात्र मार्गात राहणार, पण पुढे सरकणार नाही. परिवर्तन अपेक्षित आहे. घडण खूप अपेक्षित आहे. आमच्याकडे आल्यानंतर 0 मिनिटात घडण झाली पाहिजे. वेळच नाही करायचा. लगेच आपल्याकडे बघायचं. दुसऱ्यांकडे बघायचा विषयच नसतो आमच्याकडे आल्यावरती. माझा प्रत्येक बोल हा प्रत्येक व्यक्तीसाठी असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी. काही दुसऱ्यांसाठी बोलत नाही मी. ते सगळं आपल्यात बघायचं. आपण किती शिकलो आणि जो शिकत नाही त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. जाऊ दे याच्यात काहीच फायदा नाही. याच्यात काहीच राम नाही. हा खूप मागे राहील. याच्यापेक्षा आलेले नवीन सेविकरी फार पुढे जातील. आहे त्याच ठिकाणी राहील. आत्मिक चिंतन, स्वतः परिवर्तन हे अपेक्षित आहे. म्हणून सांगतो जो परिवर्तन वारंवार आपल्या अंतरंगातून आत्मचिंतनातून करेल त्याच्या पुढे साक्षात कृष्णमूर्ती प्रकटेल. वेळच लागणार नाही. कारण रस्ता साफ करायचं काम करतो आम्ही. गुरु म्हणजे काय माहिती का? तुमच्या वाटेवरचे सगळे जे आहेत ना, काटे वगैरे बाहेर काढण्याचं काम गुरूंचं असतं. आणि तुमची अध्यात्माची वाट सरळ करून द्यायची असते. पण तुम्ही जर वर्तमान काळात तुमच्यात परिवर्तन आणणार नाही, तर महाराज पण म्हणतात, आहे त्या ठिकाणी जेवढं मिळेल त्याला मिळू दे. नाही पुढे सरकणार जाऊ दे. बघू पुढच्या जन्मात. असं आहे. चालेल. तर हे अध्यात्माचे विषय झालेत आणि आपल्या कार्याबद्दल 26 तारखेचं प्रचार प्रसार चालू करा. ऑक्टोबर महिन्यात आपला मेळावा होईल. त्यासाठी श्रमदान वगैरे कोणाला करायचं असेल, अवश्य त्या ठिकाणी आमच्या ॲडमिनशी संपर्क साधा. तसं नियोजन आपलं बनवलं जाईल. 25 तारखेला सुद्धा पिठापूरचा दौरा असेल. 25 जानेवारी त्या ठिकाणी एकदिवसीय श्रीपाद चरित्र पारायण होईल. ते अद्भुत संगम असेल. तिथून जो आशीर्वाद मिळेल तो तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही पिठापूर दौरे आतापर्यंत केले असतील. पण असा आशीर्वाद कधी कोणाला मिळणार नाही. तसा आशीर्वाद पिठापूरला त्या ठिकाणी मिळेल. ते फक्त तुम्ही अनुभवा. तिथं आम्ही बोलत नाही. नंतर तुम्ही बोला तुम्हाला काय अनुभव आला. प्रभूंचं दर्शन सुद्धा होतील. भरभरून आशीर्वाद मिळेल. चालेल. अधिक वेळ घेत नाही. कोणाला काही मीटिंगमधून काही या माध्यमातून काही अनुभव आले असतील तर आपण शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ दादा। हाँ, बोलिए। एक ही मिनट बोलना है। हाँ, आज की बोलिए ना। मीटिंग और आज दादा ने इतना अच्छा मार्गदर्शन किया, तो आपको अपने 26 तारीख को 26 अक्टूबर को क्यों आना चाहिए? एक ही मिनिट में बताऊंगी। मानवाची खरी संपत्ती आहे, तो आहे बुद्धिमत्ता. आणि तुम्ही ते बुद्धिमत्ताला कशा प्रयोग करू शकते? तर सुसंस्कारांनी पेलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हे हेच खरं रत्न आहे. तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते. गरिबी हा दोष दोष नाही, पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. मतलब क्या? अगर आप घर परिवार परिस्थिति में गरीब हो ना, तो उससे महत्व नहीं है। लेकिन आप अगर मानसिक गरीब हो कि आपके पास वो आपको वो ज्ञान सोचने की बुद्धि ही नहीं है, तो आप सच में गरीब हो। ये आपका दोष है और गरीबी कभी दोष नहीं होता है। अहंकार मग तो सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढे जाऊ देत नाही. सर्वांहून ज्ञानाच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजा असते. कुठल्याही फलाची अपेक्षा न करता आध्यात्मिक भक्ती आणि निष्काम कर्म हेच खरं जीवन आहे. ये है ना मैंने क्या किया है कि दादा की जो मीटिंग थी ना उसमें से कुछ-कुछ चुरा के और ऐसा एक लिखा था, उसमें कुछ मराठी मिस्टेक हो ना तो मुझे क्षमा करना। श्री स्वामी समर्थ। किसी को अनुभव शेयर करना है तो कर सकते हैं। किसी को अनुभव शेयर करना है तो कर सकते हैं और 26 अक्टूबर को यही आध्यात्मिक मार्गदर्शन सुनने के लिए आप अवश्य और अवश्य और अवश्य पधारें। यही आप सभी लोगों से विनती है। श्री स्वामी समर्थ। विद्याताई बोलायचं आहे का तुम्हाला? हो. आहे ना, त्यापासून माझी चिकनगुन्ह्याने हाडं जास्त दुखत होती. ते आता बंद झालेत. हां. ताई तुमचा आवाज येत नाहीये. हा श्री स्वामी समर्थ ताई. एक मिनिट थांबा दीपाली ताई. ठीक आहे. बोला दीपाली ताई. हा ताई उद्या माझी डिलिव्हरी आहे तर आम्हाला आशीर्वाद पाहिजे स्वामींचा. डिलिव्हरीची डेट आहे उद्या माझी. दादा नाव सांगा ताई तुमचं. हा दादा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हां, नाव सांगा ना तुमचं. दीपाली करंडे. बरं, कुठे असता आपण? चाकणला असते. बरं. स्वामींचा आशीर्वाद आहे. काळजी करू नका. नामस्मरण चालू ठेवा. सगळं व्यवस्थित होईल. हं. नाडीवरती जप करा महामृत्युंजय गायत्री स्वामींचा. हं. हो हो हो. चालेल. बी श्री पॉझिटिव्ह. स्वामी समर्थ. हो चालेल. हो श्री हो. स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्ञानेश्वर दादा बोला ना. हा ताई, सुरेखा ताई आपल्या ऍडमिन ग्रुपमध्ये आहेत. तर ताई हां. वैरागवरनं त्यांनी स्वामींची मूर्ती आणली होती नीलमताईंसाठी. तर नीलमताई उद्या येणार आहेत म्हणून त्यांनी अच्छा. मूर्ती इथेच ठेवली होती ताई. तर हां, हां, आज हां. आम्ही म्हणजे बरेच जण बसलो होतो. ती मूर्ती सिद्ध करून म्हणजे महाराजांच्या पायथ्याशी लावून ती नीलमताईंना द्यायची होती. पण ताई हात हां. लावायला लागल्यानंतर ती मूर्ती म्हणजे हातातच थांबत नव्हती. इकडे-तिकडे फिरत होती ताई ती. म्हणजे सुरेखा अरे ताई पण बाप! होत्या ताई त्या टायमाला. पण त्याच्यानंतर खूप आम्ही छान. मूर्ती समोर ठेवली होती. तर मी ताई, की आपला कार्यक्रम आहे ना 26 ऑक्टोबरचा. हां, तो हां. कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी माझ्या मिसेसने
गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आहे संकल्प करून, की आपल्या कार्यक्रमाला कोणतं गालबोट नाही लागलं पाहिजे आणि कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे. त्याच्यासाठी संकल्पयुक्त खूप गुरुचरित्र छान. पारायण लावलंय. आणि ताई हां. मूर्ती ती मी समोर ठेवली, पण ती मूर्ती जिथं पारायण लावलंय ना ताई, तिकडं हां, आपोआप हां. पाठ म्हणजे फिरले आणि पारायणाकडे पाहते ताई. तोच अनुभव सांगायचा हो होता. दादा. हो, बघितलं मी. दादा? हा, खूप छान दादा. त्या मूर्ती देऊन टाका त्यांना उद्याला की. ताई हो दादा. नीलमताई, त्या मूर्तीचा प्रवेश जसं तुमच्या घरात होईल ना, अद्भुत तुम्हाला हा अनुभव दादा. येतील. छान. हो दादा. चालेल. हो. दादा ती मूर्ती आहे ना म्हणजे ताईंच्या समोर पण थांबत नव्हती जागेवरती दादा ती मूर्ती. मी तिला पकडून ठेवली होती त्या मूर्तीला. हात नका लावू दादा, राहू दे तसंच. हो, स्वामींची हो. लीला आहे ती. हो ना आणि त्याच्यात आता ना त्याची ऊर्जा वाढते त्याची. हो चालेल दादा चालेल. आता हा, गुरुचरित्राचं चालेल. पारायण लावलं ना दादा आपल्या कार्यक्रमासाठी, तर ती मूर्ती फिरून पारायणाकडे पाहते दादा. हो, ती ऊर्जा मिळते तिकडनं त्यांना. दादा चालेल. छान. चालेल. मोहिनी ताई बोलायची आहे का? मोहिनी पाटील. मोहिनी पाटील ताई बोलायची आहे का तुम्हाला काही? आवाज येत नाहीये. वैशाली ताई बोलायची आहे का काही? हा, श्री स्वामी समर्थ. हा दादा. श्री स्वामी हा, आणि समर्थ मागच्या महिन्यात बोला. पिठापूरला गेलो होतो ना. हा, मागच्या महिन्यात पिठापूरला जाऊन आलो आम्ही. हां. आणि आता त्या दिवशी मी मनात म्हटलं जसं की मला श्री वल्लभांचं जसं पारायण करायचं आहे. आणि नेमकं त्याच हां. दिवशी पिठापूरला आपल्याला पारायण करायचं आहे असं दादांनी सांगितलं. आणि मग आम्ही सगळे आता म्हणजे पिठापूरला यायची आमची आहे सगळ्यांची तयारी. खूप छान ताई. या, हो, या. हो. सर्वांना घेऊन या. जे हो, पण काही हो. जवळचे आहे. असतील ना सर्वांना सांगा. हो, मी सगळ्यांना सांगितलं आता. माझ्या कुठे 5-6 राहतात मैत्रिणी ताई पण. तुम्ही? मी अमरावतीला असते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही पिठापूरला जात आहे म्हटलं, हां, हां, मागच्या हां. महिन्यामध्ये. हां, हां. तर हां या ताई महिन्यामध्ये सांगितलं. पुन्हा हां, तर आता आणखी पुन्हा योग आला अचानकपणे. त्या दिवशी पण माझी अचानक तयारी झाली जायची. म्हणजे हां. आम्ही 20 जणींचा ग्रुप जसं गेलो होतो तिकडे. तर ओके, ओके. एकीची कसं कॅन्सल झाली तिकीट, त्यामुळं मग मला तिथं पिठापूरला म्हणजे यायचा योग आला जसा. अच्छा, अच्छा. आता पुन्हा आणखी हां, म्हणजे खूप बोल छान. स्वामींनी केली कृपा आणखी. आणि काल ना माझ्या अच्छा, स्वप्नात ताई गणपतीचं सर्वांचे म्हणजे पारायण पूर्ण होतील तर सर्वांना घेऊन या तुम्ही. हो, 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 हो. नक्की, नक्की. हो. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान अनुभव. हो, हो. आणि काल ना मला स्वप्नात गणपतीचा शिक्का असतो ना तो आला. दादा? हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ. हां, बोला ना ताई. ताई तुम्ही नंतर मेसेज करा दादांना पुढून बोलतील. हो, 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 हो. ठीक चा आहे. शिक्का बोलले ना तुम्ही? श्री स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई बोला. हां, माझा अनुभव सांगणार आहे. मी रुपाली मानेकिनी कोल्हापूरवरून बोलते. 1 आठवड्यापूर्वी आमच्याकडे एक साधू आलेले. मग त्यांनी चहा मागितला आमच्या घरी. मग चहा बनवला मी. मग त्यांनी माझ्या मिस्टरांना बिझनेसविषयी जरा आम्ही लॉसमध्ये आहे ना, मग सांगितलं टेन्शन घेऊ नको वगैरे व्यवस्थित होतंय. मग त्यांनी आशीर्वादमध्ये एक रुद्राक्ष आम्हाला दिला. मग मी कुंभारदादांकडे प्रश्न केलेला आणि त्याच्यानंतर मी विचारलं रुद्राक्षाचं काय करायचं? तर दादा बोलले की तुम्हाला नवनाथांचा आशीर्वाद आहे आणि ते रुद्र पूजेमध्ये रुद्र रुद्र दिले ते पूजेमध्ये घ्या आणि त्याचं हे करा.
आणि मला ताई एक विचारायचं होतं, ते प्रश्न मी कुंभारदादांकडे टाकलेला, की त्यांनी सांगितलं की तुमचा देवारा चेक करून घ्या. मग अरुणाताईंकडून मी घेतला चेक करून. तर असा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे गजानन महाराजांची गादी आहे आणि स्वामींची छोटीशी ताई मूर्ती आहे. प्रश्न नका विचारू. ताई प्रश्न नका विचारू. तुम्ही बोललेला प्रश्न ना तुम्ही अगोदर. दादांना बोलले ना, तर त्यांना उद्या मेसेज करा तुम्ही. ते तुमच्या रिप्लाय देतील तुम्हाला, ठीक आहे? हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सरला ताई काही बोलायचंय का तुम्हाला? हां. सर्वप्रथम अविनाश दादांना श्री स्वामी समर्थ, तसेच सरिताताई, अरुणाताई व सर्व ऍडमिनना श्री स्वामी समर्थ. मला माझा अनुभव सांगायचा आहे. श्री स्वामी समर्थ ताई. आवाज श्री येतोय का? स्वामी समर्थ. बोला ना. हा. मी दादांकडून सेवा घेतली होती आणि ती खूप दिवस होतच नव्हती. मला खूप दिवसांपासून मला नवनाथ पारायण करायचं होतं, पण आज करेन, उद्या करेन असं काही ना काही कारणामुळे होत होतं. पण आता मी जेव्हा 4 तारीखला माझ्या दिव्यामध्ये ओम आला होता आणि तेव्हा मला असं वाटलं की आताच ही वेळ आहे की मला काय म्हणजे चांगली संधी आहे का, चांगली दिवस आहे की मी नवनाथ पारायण आता स्टार्ट करणारच. आणि माझ्या मुलाला पण ऑलिम्पिड एक्झाम द्यायची होती, पण आमच्या चुकीमुळे त्याचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. त्याचं मला खूप वाईट वाटत. पण त्या दिवशी 4 तारीखलाच त्या एक्झामची पुन्हा लिंक आली आणि ती तेव्हा ओपन होत नव्हती. पण ज्या दिवशी मी 6 तारीखला नवनाथ पारायण स्टार्ट केलं ना, तर त्याच दिवशी ती लिंक ओपन झाली आणि त्याला म्हणजे त्या कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट करता आलं. आणि मला पारायणाच्या दुसऱ्या दिवशी पण मी जेव्हा पारायणाला बसली होती, तर तेव्हा मला खूप झोप येत होती की आदल्या दिवशी मी झोपली नव्हती, तर मला खूप झोप येत होती. आता मी 4:45 वाजता मी पारायणाला बसली आणि 6 वाजेपर्यंत फक्त माझे 2च अध्याय झाले होते वाचून. म्हणजे एवढ्या वेळात फक्त 2च अध्याय झाले होते आणि मला खूप झोप येते. तेव्हा 6:15 दरम्यान असं मला मागून असं म्हणजे धूर म्हणजे रक्षासारखं आलं आणि माझी पूर्ण झोप उडून गेली आणि माझं पारायण खूप व्यवस्थित झालं. खूप छान. आणि आणि आज पण माझ्या पारायणाचा 4था दिवस होता, तर मी स्वामींना बोलली की मी जे वाचते ते मला काही कळतच नाहीये. जेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलं होतं, तेव्हा मला त्याच्यामधलं मी वाचत होती काय ते मला समजत होतं. पण यावेळेस मला काहीच समजत नाहीये. तर ते मी जे वाचते ना, त्याचा मला थोडाफार तरी अर्थ समजला पाहिजे. जेणेकरून मी काय वाचते ह्याचं मला कळलं पाहिजे की त्याचं महत्त्व काय आहे ते. आणि ते मग मी जेव्हा बत्ती करायला घेतली, तेव्हा माझ्या दिव्यामध्ये हे आलं म्हणजे दिवा आला आणि जेव्हा मी पारायण स्टार्ट केलं, तेव्हा माझ्या दिव्यामध्ये हात आला होता स्वामींचा आणि जेव्हा माझं पारायण संपायला आलं ना, तेव्हा माझ्या दिव्यामध्ये गणपती बाप्पा आले होते. मी सरिताताईंना तो व्हिडिओ सेंड केलाय. ओके ताई. खूप छान ताई. श्री- पारायणच्या आणि ऊर्जा असते ना, त्याच्यामुळे असं होतंय. श्री हे स्वामी सगळं समर्थ. ठीक आहे, आता आपण प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.